बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्म बंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्म बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथ प्रबोधन पर्व आपण सुरू केला आहे। त्या उपक्रमाचा नेहमीप्रमाणे आपला उद्देश अथवा संदेश काय आहे तो मी तुम्हाला प्रथम सांगतो। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला। प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्म दीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही। बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे, परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्म या शीर्षकाअंतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे। विषय सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणाला सर्वांना प्रथमतः एक नम्र विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा उपक्रम जुलै 2023 पासून सुरू आहे। या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्याचे 20 भाग संपन्न झालेले असून आजचा आपला 21वा भाग आहे। आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाचे आत्तापर्यंत 136 व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर लोड केलेले आहेत। जर आपणाला हा उपक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे। याचबरोबर आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांना धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे ही विनंती। आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 21व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रस्तावनेचे विश्लेषण। शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी जी प्रस्तावना लिहिली होती ती प्रस्तावना 1980 पर्यंतच्या प्रकाशित ग्रंथात छापलेली नाही। 1990 नंतर काही प्रकाशकांनी डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावना छापलेली आहे। या प्रस्तावनेशी संबंधित सर्व घटनांचे स्पष्टीकरण या शीर्षकाद्वारे आपण आज करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रस्तावनेच्या विश्लेषण हा विषय सादर करताना या विषयासाठी जे संबंधित आधारभूत ग्रंथ आम्ही जे घेतलेले आहेत ती ग्रंथाची नावं पुढील प्रमाणे आहेत। प्रथमतः ज्या इंग्रजी आवृत्त्या आहेत द बुद्धा अँड हिज धम्मा, बोधिसत्व डॉक्टर BR आंबेडकर, पब्लिशर्स अशोक गायकवाड, कौशल्या प्रकाशन, औरंगाबाद, फर्स्ट एडिशन 1957, सेकंड एडिशन 14 ऑक्टोबर 2016। दुसरं पुस्तक आहे द बुद्धा अँड हिज धम्मा, सम्यक प्रकाशन बाय डॉक्टर BR आंबेडकर, पब्लिशर सम्यक प्रकाशन, न्यू दिल्ली, 4th एडिशन 2022। तिसरा ग्रंथ आहे द बुद्धा अँड हिज धम्मा बाय BR आंबेडकर, पब्लिशर बुद्धभूमी पब्लिकेशन, काशीनाथ मेश्राम, नागपूर, सेकंड प्रिंट 5 जानेवारी 2020। चौथं एडिशन आहे द बुद्धा अँड हिज धम्मा बाय BR आंबेडकर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंट, व्हॉल्यूम नंबर 11। आणि 5वी इंग्रजी आवृत्ती आहे ती द कॉर्पोरेट बॉडी बुद्धिस्ट एज्युकेशन फाउंडेशन, तैवान। त्यानंतर बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या हिंदी एडिशन्स आहेत
त्यामध्ये पहिला आहे भगवान बुद्ध और उनका धम्म, लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन, संशोधक संपादक प्रोफेसर डॉक्टर विमल कीर्ती, बुद्धभूमी प्रकाशन नागपूर, तृतीय संस्करण 14 एप्रिल 2021। त्यानंतर दुसरं हिंदी एडिशन आहे बुद्ध और उनका धम्म, लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन, संपादक आचार्य जुगल किशोर बौद्ध, कल्पना एवं सासज्जा बौद्धाचार्य शांती स्वरूप आणि सम्यक प्रकाशन दिल्ली 36 संस्करण जून 2023। त्यानंतर कॉर्पोरेट बॉडी ऑफ तायवान द्वारा हिंदी अनुवादित प्रकाशित। आता मराठीचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक घनश्याम तळवटकर, प्राचार्य म भी चिटणीस, शास्त्र रेगे, सिद्धार्थ प्रकाशन 21वी आवृत्ती 2007। दुसरा मराठी ग्रंथ आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक घनश्याम तळवटकर, प्राचार्य म भी चिटणीस, शास्त्र रेगे, साहिल प्रकाशन आहे, सोहम बुक स्टॉल चैत्यभूमी। त्यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अनुवादक घनश्याम तळवटकर, म भी चिटणीस, शास्त्र रेगे आणि प्रकाशक आहेत बुद्धिस्ट रिसर्च असोसिएशन नांदेड 2003। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक प्राध्यापक देवीदास घोडेस्वार, राईट थिंकर्स पब्लिकेशन नागपूर। त्यानंतर नॅशनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स नागपूर, मराठी आवृत्ती, अनुवाद इंजिनियर VT पाटील। त्यानंतर द कॉर्पोरेट बॉडी ऑफ बुद्धिस्ट एज्युकेशन फाउंडेशन तैवान आवृत्ती आहे, भगवान दास यांचं रेअर प्रिफेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर। त्यानंतर यदी फडके कथा एका उपद्घाताची, विजय सुरवाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष, प्रकाशक तथागत प्रकाशन देवचंद विश्वनाथ अंबादे कल्याण, पहिली आवृत्ती 2013। या सर्व ग्रंथांच्या आणि पुस्तकांच्या आधारे आजचा विषय आपण या ठिकाणी सादर करणार आहोत। एवढे जे आपण जवळजवळ 17 ते 18 ग्रंथ जे आहेत बुद्ध आणि धम्माच्या इंग्रजी, हिंदी आणि मराठी जे एडिशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेले हे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथही आपण या ठिकाणी इथं आज आणलेले आहेत आणि हे ग्रंथही इथे आपण ठेवलेले आहेत। आपल्या सर्वांना याचीच माहिती आपल्याला द्यायची आहे। यानंतर एवढे जी सगळ्या आवृत्त्या आहेत त्या आवृत्त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 ते 3 ठिकाणी किंवा विविध ठिकाणी असं म्हटलं तरी चालेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की माझा 700 पानाचा ग्रंथ आहे। तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी सप्टेंबरला 1956ला पंडित जवाहरलाल नेहरूंना जे पत्र लिहिलं होतं 500 प्रती विकत घेण्याचे विनंती करण्याचं, त्या पत्राबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचा जो आराखडा आहे, जी पहिली अनुक्रमणिका आहे, हा संपूर्ण आराखडा त्या पत्राला जोडला होता। त्या पत्राच्या पहिल्या पानावरती बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या पानावरती छापलेलं आहे की ग्रंथाची पेजेस जे आहेत ती 750 पेजेसचा हा ग्रंथ आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी छापलेलं आहे। त्यानंतर हे आपण मुद्दा कशासाठी सांगतोय तर 1957 सालापासून आतापर्यंत जेवढ्या आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्याचा जर आपण सर्व अभ्यास केला तर कोणत्याही आवृत्तीत आपल्याला 700 अथवा 750 किंवा 700 पेक्षा जास्त अथवा 700 पृष्ठांचा कुठलाही ग्रंथ आढळलेला नाही। जेवढ्या आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या आवृत्त्या आहेत त्या प्रत्येक आवृत्तीची पृष्ठ संख्या ही 700 पेक्षा कमीच असलेली आढळते। उदाहरणार्थ इथं ठेवलेल्या आपण ज्या आवृत्त्या आहेत त्याच्यामध्ये कौशल्या प्रकाशन औरंगाबाद टोटल पेजेस 647 आहेत, सम्यक प्रकाशन न्यू दिल्ली टोटल पेजेस 520 आहेत, बुद्धभूमी प्रकाशन नागपूर इंग्लिश आहे 613 पेजेसचं आहे। नंतर बुद्धभूमी प्रकाशन हिंदी आवृत्ती आहे 573 पेजेस आहेत, सम्यक प्रकाशनच्या 528 पृष्ठ आहेत, सिद्धार्थ प्रकाशनची 447 पृष्ठ आहेत, साहिल प्रकाशनची 456 पृष्ठ आहेत, बुद्धिस्ट रिसर्च असोसिएशन प्रकाशनाची 479 पृष्ठ आहेत, राईट थिंकर्स नागपूरच्या प्रकाशनाची 336 असे वेगवेगळे जे ग्रंथ वेगवेगळ्या प्रकाशकांनी द बुद्धा अँड हिज धम्मा इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये या वेगवेगळ्या
प्रकाशकांनी प्रकाशित केलेला आहे, त्यांची पृष्ठसंख्या सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असल्याचे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आजचा जो आपण विषय सादर करत आहोत, विषय काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथासाठी जी प्रस्तावना लिहिली होती, ती प्रस्तावना त्या ग्रंथाबरोबर 1980 सालापर्यंत छापली गेलेली नव्हती. हा संपूर्ण भाग सविस्तरपणे आपण गेल्या शनिवारी पाहिलेला आहे की 1957 सालापासून ते 1980 सालापर्यंत जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ प्रकाशित झाला सिद्धार्थ प्रकाशनाच्या वतीने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या, तर त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीमध्ये 1980 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची ही प्रस्तावना छापली गेलेली नव्हती या ग्रंथामध्ये. आणि 1980 साली भगवान दास यांच्या माध्यमातून याची चर्चा होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे ती रेअर प्रिपेस ऑफ डॉक्टर आंबेडकर या छोट्याशा पुस्तिकेमध्ये जाहीर केल्यानंतर तिची चर्चा होती. आणि त्यानंतर 1990 सालाच्या नंतर जेवढे प्रकाशनं झालेली आहेत बुद्ध अँड धम्म या ग्रंथाची, त्या प्रकाशनामध्ये मग ती इंग्लिश असतील, हिंदी असतील, मराठी असतील, या प्रकाशनामध्ये मात्र आपल्याला ही प्रस्तावना छापलेली आढळते. त्यामुळे आजचा जो आपला विषय आहे या विषयाचं मुख्य उद्देश काय आहे तर पहिला उद्देश की ज्या प्रकाशनांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावना छापलेली आहे त्याची माहिती देणे हा पहिला उद्देश. ज्या प्रकाशनांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावना छापलेली नाही त्याचीही माहिती देणे. म्हणजे 1990 सालाच्या नंतर सरसकट सर्वच प्रकाशनांनी काही बाबासाहेब आंबेडकरांची ही लिखित प्रस्तावना त्या ग्रंथाबरोबर छापलेली नाही. त्याच्यात काही प्रकाशनं अशी आहेत की अजूनही त्यांनी त्या ग्रंथाबरोबर ती प्रस्तावना छापली गेलेली नाही. तसेच कोणत्या प्रकाशनामध्ये प्रकाशकीय प्रस्तावना व संदर्भ याबाबत काय काय छापलेले आहे त्याचीही माहिती देणं हा उद्देश आपला आहे. चौथा उद्देश आहे डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावनेच्या 3 वेगवेगळ्या तारखा आहेत त्याचंही स्पष्टीकरण करणं. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेच्या 3 वेगवेगळ्या तारखा आहेत. एक 15 मार्चची तारीख आहे, दुसरी 6 एप्रिलची तारीख आहे, तर तिसरी 5 डिसेंबरची तारीख आहे. तर हे जे 3 तारखा ज्या आहेत ते 3 प्रसंग किंवा हे नेमकं काय आहे याचंही स्पष्टीकरण आपण करण्याचा आपल्या आजच्या विषयाचा उद्देश आहे. त्यानंतर मूळ प्रस्तावना कोणती व त्यात काय समाविष्ट आहे व त्यानंतरच्या 2 तारखांमध्ये मूळ प्रस्तावनेत नेमके काय बदल केलेले आहेत किंवा काय केलेले आहे. म्हणजे सुरुवातीची प्रस्तावना आणि त्यानंतरच्या ज्या 2 प्रस्तावना आहेत तर सुरुवातीची आणि नंतरच्या या प्रस्तावनामध्ये नेमका फरक काय आहे किंवा नेमकं कशासाठी या नंतरच्या 2 तारखा आलेल्या आहेत याचंही स्पष्टीकरण करण्याचा आपला उद्देश आहे. मूळ इंग्रजी प्रस्तावनेचा नेमका मजकूर काय आहे त्याची माहिती आणि शेवटी आपण काय करणार आहोत तर इंग्रजी जो मजकूर आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना मूळ कशामध्ये आहे तर ती प्रस्तावना मूळ इंग्रजीमध्ये आहे. आणि इंग्रजीमध्येही आपण त्याचं स्पष्टीकरण करणार आहे किंवा इंग्रजीमध्ये पाहिल्यानंतरच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांची जी एक्झॅक्ट भूमिका आहे ती ज्याला इंग्रजी कळते त्यांच्यासाठी ते आपण वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर तिचा मराठी अनुवाद पण आपण समजावून सांगणार आहे. आणि मराठी अनुवादाच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा जो बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे त्या प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण देण्याचाही उद्देश आपला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आहे. त्यानंतर मूळ इंग्रजी प्रस्तावनेचा हिंदी आणि मराठी अनुवाद केलेला आहे त्याची माहिती देणे. म्हणजे प्रत्येक प्रकाशकांनी जो अनुवाद छापलेला आहे तो अनुवाद योग्य की अयोग्य किंवा प्रॉपर छापलेला आहे की नाही त्या संदर्भात ही माहिती देणं. यदी फडके यांनी 6 एप्रिल तारखेच्या इंग्रजी प्रस्तावनेचा मराठी अनुवाद केलेला आहे त्यामुळे अनुवादक कोणी कोणी आहेत त्याचीही माहिती आपण देणार आहोत. तिन्ही प्रस्तावनेत नेमका फरक काय आहे हेही आपण स्पष्ट करणार आहोत. भगवान दास यांनी प्रस्तावना कशी शोधून काढली म्हणजे ही बाबासाहेब आंबेडकरांची 15 मार्च 1956 या ग्रंथासाठी लिहिलेली जी मूळ प्रस्तावना इंग्रजीमधली आहे ती नेमकी भगवान दास यांच्यापर्यंत कशी पोहोचली किंवा त्यांनी ती कशी शोधून काढली आणि ती कशी प्रकाशित केली याची अधिकृत माहिती देण्याचा उद्देश आपल्या या विषयाच्या माध्यमातून आहे. डॉक्टर आंबेडकरांचे प्रस्तावनेचे हस्तलिखित किती पृष्ठाचे आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी प्रस्तावना लिहिली म्हणजे त्यावेळेस हस्तलिखित होतं
तर ते हस्तलिखित सुद्धा किती पानाचं आहे, कोणत्या दिवशी लिहिलेलं आहे, त्याचेही प्रूफ उपलब्ध आज आहेत. ते नेमके काय प्रूफ उपलब्ध आहेत त्याचीही माहिती आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा देणार आहोत. डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावना ज्या प्रकाशकांनी जशीच्या तशी न छापता काही भाग वगळून प्रस्तावना छापली आहे त्याचीही माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेचा अनुवाद झालेलाच आहे. अनुवाद झालेला योग्य की अयोग्य हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु जी बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आहे ती जशीच्या तशी न छापता काही प्रकाशकांनी त्यातला काही मजकूर वगळून प्रस्तावना सुद्धा छापलेली आहे. म्हणजे ती अर्धवट प्रस्तावना आहे. तर असे पण छापलेले जे आहे ते छापणं योग्य की अयोग्य याच्यावरही चिंतन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यानंतर प्रस्तावनेच्या बाबतीत ज्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्या ऐतिहासिक घटनांचाही आपण आज या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी 15 मार्च 1956 असेल किंवा 6 एप्रिल 1956 असेल किंवा 5 डिसेंबर 1956 असेल, या तारखेच्या 3 प्रस्तावना ज्या आहेत या तिन्ही प्रस्तावनेचे 3 ऐतिहासिक प्रसंग नेमके काय घडलेले आहेत या दिवशी त्याचंही स्पष्टीकरण आपण आजच्या विषयामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटी जो मराठी अनुवाद असेल त्या मराठी अनुवादामधला जो प्रत्येक पॅरेग्राफ वाचून त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी कुठला मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हे सर्व उद्देशासाठी किंवा अशाच पद्धतीची मांडणी आपण आजच्या कार्यक्रमामध्ये किंवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ह्या संपूर्ण की हे उद्देश जर सफल झाले किंवा ही प्रस्तावनेचे संबंधित जे सर्व घटकांची माहिती आपल्याला दिल्यानंतर याचा फायदा आपल्याला काय होईल हेही माहिती असलं पाहिजे. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मूळ प्रस्तावना लिहिलेली आहे ही मूळ प्रस्तावना इंग्रजी, हिंदी आणि मराठी आवृत्त्यांना जी छापलेली आहे ती कशा पद्धतीने छापलेली आहे किंवा तिच्या संदर्भामध्ये जे काही त्याच्या संदर्भामधल्या घटना आहेत त्या सगळ्या घटनांची माहिती आपल्याला दिल्यानंतर ही माहिती मिळाल्यानंतर आपल्याला त्याचा उपयोग काय किंवा आपल्याला त्याचा फायदा काय होईल हेही माहिती असणं आवश्यक आहे. आमच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा असा आहे की डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावनेचे सर्व पैलू समजून घेतले तर दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे नेमके उद्दिष्ट काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि ग्रंथाचं महत्त्व किती अनमोल आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. दुसरा फायदा की या ग्रंथाबद्दल लोकांच्या मनामध्ये अधिक श्रद्धा उत्पन्न होण्यास मदत होईल असं आम्हाला वाटतं. हा फायदा होऊ शकतो. त्यानंतर तिसरा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर प्रस्तावना एवढ्या गंभीरपणे लिहित असतील तर त्यांच्या दृष्टीने ग्रंथाचं किती महत्त्व आहे हे अनुयायांच्या लक्षात येईल. म्हणजे एक महापुरुष की ज्याला जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून आधुनिक जगात मान्यता आहे आणि त्याने आपल्या आयुष्याची शेवटची 5 वर्ष हा ग्रंथ लिहिण्यासाठी किती कष्ट घेतलेले आहे आणि तो ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथाचं नेमकं प्रस्तावनेमध्ये जे उद्दिष्ट ग्रंथाचं काय आहे किंवा हा ग्रंथ का लिहिलेला आहे किंवा आपण पाहिलं की ग्रंथामध्ये या ग्रंथाच्या संदर्भामध्ये आणि संपूर्ण पार्श्वभूमी ही प्रत्येक प्रस्तावनेमध्ये येत असते. तर संपूर्ण ग्रंथाची जी पार्श्वभूमी आहे हे आपल्याला कळल्यानंतर आपल्याला त्या ग्रंथाचं महत्त्वसुद्धा लक्षात येईल त्या महापुरुषाच्या दृष्टिकोनातून. हा ग्रंथ बौद्ध अनुयायांच्या प्रवासासाठी आहे हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे. हे सगळं टेक्निकल असेल किंवा हा विषय करमणुकीचा नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे किंवा त्या ग्रंथाच्या प्रक्रियेचा हा संपूर्ण आपण जे मांडतो आहोत हा करमणुकीचा नाही तर हा बौद्ध अनुयायांच्या भावी पिढ्यांच्या प्रवासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी दिलेला ग्रंथ आहे. त्यामुळे त्या ग्रंथाची संपूर्ण माहिती आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. या ग्रंथासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी काय प्रयत्न केले, या ग्रंथाच्या छापण्याच्या नेमक्या प्रक्रिया कशी झाली, म्हणजे ग्रंथाच्या जन्माची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत असणं अतिशय आवश्यक आहे. कारण ग्रंथामधला मजकूर तर आपण पाहणारच आहोत, तो तर प्रत्येकाला माहीत आहे, पण ग्रंथ हातात येण्यापूर्वी काय काय घडलेलं आहे हे मी तुम्हाला जीव तोडून गेली 4 ते 5 आठवडे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि पार्श्वभूमी माहीत असल्याशिवाय
आपल्याला प्रत्यक्ष समोर असलेलं जे चित्र आहे ते कधी चित्र स्पष्ट होत नाही आणि म्हणून पार्श्वभूमीवर मी अतिशय गंभीरपणे तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। अगोदर आपण प्रस्तावनेचा एक भाग केलेलाच आहे आणि त्या भागामध्ये स्पष्ट केलेलं आहे की 1980 सालापर्यंत जी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिली होती ती त्यांच्या ग्रंथामध्ये छापली गेलेली नाही। इथपर्यंतची सविस्तर माहिती पुराव्यासहित मी तुमच्यासमोर गेल्या आठवड्यामध्ये सादर केली आणि आज मी तुमच्यासमोर माहिती काय सादर करतोय की जी बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची आहे ती नेमकी प्रस्तावना काय आहे आणि ती प्रस्तावना लिहिण्यासाठी किंवा त्या प्रस्तावनेशी संबंधित नेमक्या काय काय घटना घडलेल्या आहेत तर ती प्रस्तावना आणि त्या प्रस्तावनेशी संबंधित घडलेल्या घटनांची जेवढी माहिती मला तुम्हाला देता येईल तेवढी माहिती मी तुमच्या समोर आज सादर करण्याचा पुराव्यासहित प्रयत्न करीत आहे। हे एक प्रकारचं संशोधनात्मक कार्य आहे। ते संशोधनात्मक कार्य तुमच्या समोर मला जेवढं शक्य झालं त्या पद्धतीने मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यानंतर बौद्ध धम्माचे त्रिपिटक असूनही बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ का लिहिला याच्या उत्तरासाठी सुद्धा जर आपण प्रस्तावनेच्या सगळ्या पैलूंचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे विशाल वाङ्मय आहे बौद्ध धम्माचं आणि या विशाल वाङ्मयातून एक ग्रंथ बनवणं म्हणजे पहिली गोष्ट की एकच ग्रंथ का याचं स्पष्टीकरण आपण अनेक वेळा पाहिलं आहे आणि मग तो एकच ग्रंथ असेल तर तो एकच ग्रंथ बनवण्याचं किती मोठं आव्हान आहे आणि त्या बनवलेल्या ग्रंथाची पुन्हा प्रस्तावना म्हणजे ती किती अनमोल असेल हेही आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी एकच ग्रंथ पाहिजे होता याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या ग्रंथामध्ये काय काय असलं पाहिजे याचं आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मग त्रिपिटक किंवा एवढं विशाल साहित्य असताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला त्याची प्रस्तावना वाचल्यानंतर अजून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ का लिहिला याचं स्पष्टीकरण होण्यासाठी मदत होऊ शकते। या विषयाची पार्श्वभूमी काय आहे या विषयाची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये तुमच्या समोर अधिकृतपणे अशी आहे की दी बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ छापण्याचे अधिकार पीपल्स एज्युकेशन सोसायटीला मिळाले। त्यानुसार हा इंग्रजी हिंदी व मराठी या 3 भाषेत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ प्रकाशनाद्वारे ग्रंथ प्रकाशित करण्यात आले। 1957 ते 1970 या काळात या 3ही आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि त्यानंतरही 3ही भाषेतील ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या। या 3ही आवृत्त्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली प्रस्तावना छापली गेली नाही। बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रस्तावनेची 1980 सालापर्यंत जाहीर चर्चा नव्हती। या विषयाची जाहीर चर्चा 1980 पासून भगवान दास यांच्या रेअर प्रिपेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर या पुस्तिकेच्या माध्यमातून सुरू झाली। त्यानंतर देशातील अनेक प्रकाशकांनी डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावना समाविष्ट करून ग्रंथ छापलेले आहेत तर अनेकांनी आजही डॉक्टर आंबेडकर लिखित प्रस्तावना न छापताच ग्रंथ प्रकाशित केले आहेत। बाबासाहेबांची प्रस्तावना कोणी छापली व कोणी छापली नाही छापलेल्या प्रस्तावनेच्या वेगवेगळ्या तारखा आहेत, प्रस्तावनेचे ऐतिहासिक प्रसंग घडलेले आहेत, प्रस्तावनेचे हस्तलिखित आहे, तसेच या प्रस्तावनेतील मजकूर नेमका काय आहे या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर हा विषय तुमच्यासमोर मी सादर करीत आहे। आता यामधला पहिला मुद्दा आहे की जेवढे प्रकाशकांनी ग्रंथ जे प्रकाशित केलेले आहेत त्यामध्ये कोणत्या प्रकाशनामध्ये काय काय छापलेलं आहे म्हणजे पहिला चॅप्टर किंवा उपोद्घात आणि परिचय हे सगळं आहे पण प्रकाशकीय काय आहे त्याला फॉरवर्ड कोणी लिहिलेले आहे त्याला प्रकाशक किंवा पब्लिशर्स नोट काय आहे आणि कोणी कोणी लिहिलेले आहे याची फक्त थोडक्यामध्ये आपल्याला आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये आपण पहिला इंग्रजी आवृत्तीचा पहिला ग्रंथ आहे की बोधिसत्व डॉक्टर BR आंबेडकर, पब्लिशर अशोक गायकवाड, कौशल्या प्रकाशन, औरंगाबाद आहे, 14 ऑक्टोबर 2016 ही आवृत्ती सेकंड एडिशन आहे। यामध्ये पब्लिशर्स नोट बाय अशोक गायकवाड, त्यानंतर फोटो कॉपी ऑफ द टेल पीस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हँड रिटन प्रिपेस ॲज इट इज पब्लिश्ड इन द सेकंड पार्ट ऑफ व्हॉल्यूम 17 ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची टाईप केलेली ही प्रस्तावना उपलब्ध अधिकृतपणे आहे आणि बाबासाहेबांचं हस्तलिखित सुद्धा उपलब्ध आहे।
तर त्या हस्तलिखिताचा पुरावा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी टाईप करून त्याच्यावर जी सही केलेली आहे त्याचा पुरावा सुद्धा कौशल्य प्रकाशन आहे जे औरंगाबादचं, आणि त्यांनी जो इंग्रजी हा ग्रंथ छापलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे दोन्हीही अधिकृतपणे मिळणार आहे, म्हणून मी तुमच्यासमोर ही माहिती दिली। त्यामुळे त्यांनी लिहिले की फोटोकॉपी ऑफ द टेल पीस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स हँड रिटन प्रिपेस ॲज इट इज पब्लिश्ड इन व्हॉल्यूम नंबर 17। त्यानंतर द फर्स्ट पेज ऑफ द टाइप्ड कॉपी ऑफ द प्रिपेस डन बाय नानकचंद रत्तू, म्हणजे नानकचंद रत्तूने टाईप केलेली कॉपी आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी सही केलेली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं हस्तलिखित, असे दोन्हीही प्रस्तावनेचे जे प्रूफ आहेत त्या प्रूफ जे आहेत ते या प्रकाशनाने इंग्रजी आवृत्तीमध्ये छापलेले आहेत। त्यानंतर लास्ट पेज ऑफ टाइप्ड, म्हणजे या प्रस्तावनेचा जो शेवटचा पॅरा आहे तो शेवटचा पॅरा सुद्धा छापलेला टाईप केलेला आहे आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे। आणि त्यानंतर द लास्ट पेज ऑफ टाइप्ड कॉपी ऑफ द प्रिफेस डन बाय नानकचंद रत्तू अँड साइन्ड बाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विथ करेक्शन्स ऑन 6th of April 1956 which was originally written in hand, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जी 15 मार्चची प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये करेक्शन जे आहे ते 6 एप्रिलला केलेल्या त्या पॅरेग्राफमध्ये आहे, त्याचा हा प्रूफ आहे। अनपब्लिश्ड प्रिफेस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करेक्शन केलेली जी प्रिफेस आहे ती हे कौशल्यायन अशोक गायकवाड यांचं कौशल्य प्रकाशन आहे, त्या इंग्रजीच्या ग्रंथामध्ये हे छापलेलं आहे। त्यामध्ये फॉरवर्ड RR भोळे यांचं आहे। त्यानंतर जे पालीचे जे सगळे संदर्भ आहेत हे संदर्भ सुद्धा या एडिशनमध्ये छापलेले आहेत, बिब्लिओग्राफी सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे। दुसरी जी इंग्रजी आवृत्ती आहे ती सम्यक प्रकाशनाची आहे। सम्यक प्रकाशनामध्ये मात्र फक्त DC आहेर यांचं फॉरवर्ड आहे आणि शांती स्वरूप बौद्ध यांची पब्लिशर्स नोट आहे। याच्या व्यतिरिक्त प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये या ग्रंथामध्ये सम्यक प्रकाशनाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये आपल्याला काही लिहिलेलं नाही। त्यानंतर बुद्ध अँड हिज धम्मा, बुद्धभूमी प्रकाशन नागपूर, ह्या इंग्रजी आवृत्तीमध्ये 15 मार्च 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रिफेस आहे ती आपल्याला छापलेली दिसते, म्हणजे ह्या इंग्रजी आवृत्त्या झाल्या। त्यानंतर हिंदी संस्करण जे आहे ते भगवान बुद्ध और उनका धम्म बुद्धभूमी प्रकाशन, यामध्ये प्रकाशकीय काशीनाथ मेश्राम या संस्करण भिक्खू मेघंकर, नंतर 2 शब्द विमल कीर्ती, नम्र निवेदन भदंत आनंद कौशल्यायन, याचे आपण सर्व डिटेल पाहिलेले आहे। फक्त काय काय एवढं अगोदरच्या भागात पाहिलेलं आहे, फक्त कुठल्या ग्रंथामध्ये काय काय लिहिलेलं आहे एवढंच फक्त आपण इथे माहिती देतो। आणि या ग्रंथामध्ये डॉक्टर BR आंबेडकर 5 डिसेंबर 1956, म्हणजे आपण अगोदर पाहिले की 15 मार्चची प्रस्तावना, 6 एप्रिलची करेक्शन केलेली प्रस्तावना, आणि हिंदीचं जे एडिशन आहे या हिंदीच्या एडिशनमध्ये 5 डिसेंबर 1956 या तारखेची प्रस्तावना छापलेली आहे। त्यामुळे हे जे एडिशन आहे ते कोणाचं एडिशन आहे तर बुद्धभूमी प्रकाशनाचं एडिशन आहे। त्यानंतर जे प्रकाशन आहे की भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक भदंत आनंद कौशल्यायन, संपादक आचार्य जुगल किशोर बौद्ध, हे सम्यक प्रकाशनाचं आहे 36वं। यामध्ये आपण पाहिलं की इंग्रजी आवृत्तीमध्ये सम्यक प्रकाशनाच्या प्रिफेस नाही आणि याच्या हिंदी आवृत्तीमध्ये प्रिफेस नाही। DC आयर यांचं फॉरवर्ड इंग्लिशमधले आहे आणि त्याचाच अनुवाद जो आहे त्याचा अनुवाद केलेला आपण पाहिलेला आहे। त्यानंतर मराठी जे आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, अनुवादक घनश्याम तळवटकर, प्राचार्य MB चिटणीस, शास्त्रेगे सिद्धार्थ प्रकाशनाची 2007वी। यामध्ये आपण गेल्या भागामध्ये पाहिलं की यामध्ये 3ऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशकीय लिहिलेलं होतं त्रिशरण, 3 अनुवादकांचं त्रिशरण आहे। नंतर इंग्रजी आवृत्तीची जी प्रस्तावना आहे ती RR भोळेंची प्रस्तावना आहे। यामध्ये प्राकथन जे आहे ते RR भोळेंचं आहे, त्यामुळे याचं डिटेल आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो साहिल प्रकाशन आहे, या साहिल प्रकाशनाने 15 मार्च 1956ची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आपल्या ग्रंथामध्ये छापलेली आहे। त्यानंतर बुद्धिस्ट रिसर्च असोसिएशन नांदेड यांनी सुद्धा आपल्या ग्रंथामध्ये ही प्रस्तावना छापलेली आहे। त्यानंतर
प्रकाशकीय पहिली आवृत्ती CN मोहिते, हे जे प्रकाशन आहे ते राईट थिंकर्स प्रकाशन आहे. राईट थिंकर्स प्रकाशनांची बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना छापलेली आहे. अशा प्रकारे तुमच्या समोर मी माहिती मांडली की मला जेवढ्या प्रकाशनांचे ग्रंथ बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे इंग्रजी, हिंदी आणि मराठी आवृत्त्या मला जेवढ्या उपलब्ध झाल्या त्या सगळ्यांचा मी संग्रह माझ्या लायब्ररीमध्ये केलेला आहे आणि त्यांची यादी करून मी तुमच्याबरोबर समोर ही माहिती सादर केलेली आहे की कुठल्या इंग्रजी आवृत्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना छापलेली आहे आणि प्रस्ताव किंवा छापलेली नाही, किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये किंवा त्या ग्रंथामध्ये नेमकं प्रकाशिके काय लिहिलेलं आहे किंवा कोणी लिहिलेलं आहे याची माहिती तुमच्या समोर मी सादर केलेली आहे. आता याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे याचं मी पुन्हा सॉर्ट आउट केलेलं आहे की कुठल्या प्रकाशनांनी 1990च्या नंतर किंवा अलीकडच्या काळामध्ये कुठल्या प्रकाशकांनी बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रस्तावना छापलेली आहे आणि कुठल्या प्रकाशकांनी बाबासाहेबांची प्रस्तावना छापलेली नाही याची सुद्धा यादी मी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द बुद्धा अँड हिज धम्मा या इंग्रजी ग्रंथासाठी प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेनंतर 15 मार्च 1956 ही तारीख दिलेली आहे. ही प्रस्तावना 57 साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी ग्रंथाबरोबर छापली नव्हती. त्यानंतर इंग्रजी ग्रंथाचा हिंदी अनुवाद 61 साली प्रकाशित झाला. नोव्हेंबर 70 साली इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रथम प्रकाशित झाला. त्याबरोबर ही प्रस्तावना छापलेली नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटीद्वारा सिद्धार्थ प्रकाशन नावाने 1957 सालापासून इंग्रजी, हिंदी व मराठी तीनही भाषेमध्ये ग्रंथ छापून त्यांच्या आवृत्त्याही प्रकाशित करण्यात आल्या आहेत. परंतु कोणत्याही भाषेतील आवृत्तीला पीपल्स एज्युकेशन सोसायटीने मूळ प्रस्तावना छापलेली नाही. ही प्रस्तावना भगवान दास यांनी रेअर प्रिपेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर या नावाने पुस्तक 1980च्या दरम्यान छापले आहे. त्यामध्ये ही प्रस्तावना छापलेली आढळते. पीपल्स एज्युकेशन सोसायटी व्यतिरिक्त इतर प्रकाशकांनी मराठी आवृत्ती प्रकाशित केली. 1980 सालाच्या नंतर प्रकाशित झालेल्या प्रकाशकांनी आपल्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना छापलेली आहे. त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. बुद्धभूमी पब्लिकेशन नागपूर यांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना छापलेली आहे. त्यानंतर त्यांच्या हिंदी आवृत्तीमध्ये ही छापलेली आहे. कौसल्या प्रकाशन औरंगाबाद जे अशोक गायकवाडांचं आहे, त्यांची ही 2016ची आवृत्ती आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आहे. त्यानंतर साहिल प्रकाशन आहे. या साहिल प्रकाशनामध्ये छापलेली आहे. बुद्धिस्ट रिसर्च असोसिएशन नांदेड या ग्रंथामध्ये ही बाबासाहेबांची प्रस्तावना छापलेली आहे. राईट थिंकर्स नागपूर यांच्या प्रकाशनामध्ये ही बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना छापलेली आहे. सुगावा प्रकाशन 2012 व 2014 यामध्येही छापलेली आहे. त्यानंतर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स यांनी जी छोटी पुस्तिका आणि थोडेसे मोठे काढले होते त्यामध्येही आपल्याला आढळते. त्यानंतर छापले कुठल्या गेलेले नाही तर जे दिल्लीवरून सम्यक प्रकाशन आहे, या सम्यक प्रकाशनामध्ये मात्र बाबासाहेब आंबेडकरांची त्यांच्या इंग्रजी आणि हिंदी दोन्हीही आवृत्तीमध्ये ही प्रस्तावना छापली गेलेली नाही. सिद्धार्थ प्रकाशन असेल, त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे चरित्र साधन प्रकाशन समिती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र उच्च तंत्र शिक्षण विभागाची आहे, त्यांनी जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ छापलेला आहे तिथेही ही आपली प्रिफेस नाही. तर अशा पद्धतीने की बाबासाहेब आंबेडकर लिखित जी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे ती कोणत्या प्रकाशनांनी छापलेली आहे आणि कोणत्या प्रकाशनांनी छापलेली नाही याची माहिती तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर याच्यानंतर अतिशय महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी प्रस्तावना 15 मार्च 1956 नंतर 6 एप्रिलची तारीख येते आणि 5 डिसेंबरची तारीख येते. तर या तारखेंचा नेमका ऐतिहासिक प्रसंग काय घडलेला आहे किंवा ऐतिहासिक घटना काय आहे याची माहिती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्यामध्ये पहिली घटना याची थोडक्यामध्ये सांगतो आणि नंतर ती जशीच्या तशी पुराव्यासाठी तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न मी करतो की आपण आत्तापर्यंत गेल्या 10-20 वर्षात किंवा गेल्या 5-25 वर्षामध्ये बाबासाहेबांच्यावरती जे पिक्चर आला असेल, नाटक आला असेल, सिरियल आला असेल किंवा अनेक विद्वानांच्या वक्त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी जी प्रस्तावना
लिहिलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकर रात्रभर लिहित बसले होते. ते जे रात्रभर म्हणजे जगामधलं हे एक असं आश्चर्य आहे. हे जगामधलं काय आश्चर्य आहे तर एखादा महापुरुष किंवा एखादा महान विद्वान जो आहे तो संध्याकाळी टेबलावरती लेखन करायला बसलेला आहे आणि लेखन करायला बसल्यानंतर अख्खी रात्र कशी गेली आणि दुसऱ्या दिवस उजाडला तरीही तंद्री एवढी लागू शकते, म्हणजे कमीत कमी 12 तास असतील किंवा 12 ते 13 तास जे आहे आणि ते पण रात्रीचे. एवढे तल्लीन होऊन एखादा जर महापुरुष लिखाण केलं असेल तर ते लिखाण नेमकं काय आहे आणि ते लिखाण किती महत्त्वाचं असणार आहे याचा जर विचार आपण केला तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रभर पूर्णपणे त्यांना सकाळ झालेली माहीत नाही अशा रात्रभर त्यांनी नेमकं लिखाण काय केलेलं आहे आणि ते लिखाण नेमकं कुठलं आहे आणि ते कुठल्या दिवशी केलेलं आहे हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संध्याकाळी लेखनाला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी ते त्या लेखनाच्या तंद्रीतच होते. असं जे लेखन बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ते लेखन आहे की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना. आणि ती प्रस्तावना आणि तो दिवस कधीचा आहे तर तो दिवस आहे शनिवारचा दिवस होता आणि तारीख कुठली आहे तर 15 मार्च 1956. म्हणजे शनिवार 15 मार्च 1956 या रात्रीला रात्रभर बसून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखन केलेलं आहे ते लेखन काय आहे तर ते लेखन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना आहे. ती किती पानाची आहे तर ती 13 पानं अशी बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रभर बसून लिहिलेली आहेत. हे मी तुम्हाला तोंडी सांगितलं पण याचा पुरावा तुमच्यासाठी उपलब्ध असण्याची आवश्यकता आहे. हे मी माझ्या मनाचं सांगतोय अशातला प्रकार नाही. जे मी सांगतोय ते तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा वाचायला मिळेल आणि हा संदर्भ जसाची तसा मी सांगतोय तो माझ्या सांगण्यामध्ये थोडासा फरक पडत असेल परंतु पुस्तकामध्ये धनंजय कीरांच्या पुस्तकामध्ये हा प्रसंग लिहिलेला आहे. आपल्याला पाहिजे असेल तर तो आपण अधिकृतपणे तो प्रसंग वाचू शकता. त्यासाठी मी तुम्हाला इथे वाचून सुद्धा तो दाखवतो. रिपीट जरी झाला असेल तरी हा ऐतिहासिक प्रसंग आहे आणि तो ऐतिहासिक प्रसंग मी सांगतो तो कुठला आहे हेही आपण म्हणजे पुराव्यासहित लक्षात घेतलं पाहिजे. प्रस्तावना लेखनाची 15 मार्च 1956 ही ऐतिहासिक घटना. प्रस्तावना लेखनासंदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची घटना घडलेली आहे. बाबासाहेबांनी द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ आपल्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कार्य आहे असे म्हटले आहे. त्याला साजेशी ही घटना आहे. या घटनेबाबत जे घडलेलं आहे त्याचे वर्णन बाबासाहेबांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी केलं आहे. धनंजय कीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पॉप्युलर प्रकाशन मुंबई पृष्ठ क्रमांक 543 आणि 546 वरती पुढील प्रमाणे या संदर्भात लिहितात. धनंजय कीर लिहितात की प्रकृती बिघडली तरी परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असा बाबासाहेब आंबेडकरांचा निर्धार होता. ते कित्येक तास टेबलाशी लिहित बसलेले असत. 1956 सालच्या मार्चमध्ये एका शनिवारी त्यांनी उद्या सकाळी लवकर ये असे रट्टूंना सांगितले. त्यावेळी ते त्या महान ग्रंथाचा उपोद्घात आणि प्रस्तावना लिहित होते. बाबासाहेबांनी आज्ञा केल्याप्रमाणे रट्टू रविवारी सकाळी आले परंतु बाबासाहेब आदल्या दिवशीच्या खुर्चीत तसेच लिहित बसलेले पाहून रट्टूंना आश्चर्य वाटले. खुर्चीजवळ ते सुमारे 5 मिनिटं उभे राहिले. कोण? रट्टू. तरी कामात गर्क असलेल्या बाबासाहेबांचे लक्ष रट्टूकडे जाईना. त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रट्टूंनी टेबलावरील 1-2 पुस्तके हेतुता इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर बाबासाहेबांनी वर पाहिलं आणि विचारलं की अजून तू घरी गेला नाहीस का असे रट्टूला विचारले. रट्टू म्हणाले मी मध्यरात्री घरी जाऊन आत्ता सकाळी पुन्हा आपली सेवा करावयास परत आलो आहे. त्यावर बाबासाहेब आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे मला वाटलं तू घरी गेला नाहीस, इथे माझ्याजवळच आहेस. दिवस उजाडला हे मला माहीतच नाही, मी लिहितच बसलो होतो.
मी इथून हल्लो सुद्धा नाही. हे त्या ऋषितुल्य तपस्व्याचे उद्गार ऐकून रट्टू गहिवरले. आंबेडकरांनी बुद्ध मूर्ती पुढे सकाळची प्रार्थना केली, लोखंडी बारावर व्यायाम केला, थोडा चहा घेतला आणि पुन्हा लेखनाचे काम सुरू केले. 15 मार्च 1956 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या ग्रंथाची प्रस्तावना स्वतःच्या अक्षरात लिहून ती रट्टूंना टंकलेखनासाठी वाचून दाखवली. त्यामुळे हा जो ऐतिहासिक प्रसंग आहे तो ऐतिहासिक प्रसंग नेमका कुठला आहे, कुठल्या दिवशी, कुठल्या वारी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हा म्हणजे रट्टू त्याचा अनुभवी आहे आणि धनंजय किरांच्या पुस्तकामधला हा जसाची तसा संदर्भ मी तुमच्यासमोर वाचून दाखवलेला आहे. त्यानंतर 5 डिसेंबरच्या प्रस्तावनेची जास्तीत जास्त चर्चा होती. तर 5 डिसेंबरला प्रस्तावना लिहिलेली नव्हती, तर अगोदर प्रस्तावना लिहिली होती ती त्या दिवशी टेबलावरती रट्टूंना काढून ठेवायला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली होती. आणि ती का सांगितली होती याचा मात्र संदर्भ आपल्याला सापडत नाही, परंतु ती चेक करून उद्याच्या टपालामध्ये द्यायची होती एवढं मात्र होतं. तर तो सुद्धा प्रसंग धनंजय कीर यांनी लिहिलेला आहे. त्यामुळे 15 मार्च 1956 ही मूळ प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला जसा प्रसंग आहे तसाच प्रसंग 5 डिसेंबरचा सुद्धा ऐतिहासिक आहे. त्याच्यावरती जास्तीत जास्त चर्चा झालेली आपल्याला दिसते. प्रस्तावना लेखनाची दुसरी ऐतिहासिक घटना बाबासाहेबांच्या आयुष्यात घडलेली आहे. त्याचे वर्णन धनंजय कीर करतात. कुठे करतात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, 570 पृष्ठावरती पुढील प्रमाणे धनंजय कीर यांनी लिहिलेलं आहे. धनंजय कीर लिहितात, नानकचंद रट्टू रात्रीचे 11 वाजता घरी जाण्यासाठी सायकलवरून ते आवाराच्या दरवाजापर्यंत जातात न जातात तोच त्यांना सुदाम गंगावणेंनी हाक मारली. बाबासाहेब तुम्हाला बोलवत आहेत असे तो म्हणाला. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा उपोद्घात प्रस्तावना यांच्या टंकलिखित प्रती तसेच आचार्य प्रके आत्रे, श्रीम जोशी नि ब्रह्मदेशचे सरकार यांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रती कपाटातून काढून आणून टेबलावर ठेवण्यास सांगितले. उपोद्घातनी प्रस्तावना रात्री पुन्हा वाचून पाहीन, ती पत्रे वाचीन असे ते म्हणाले. ती पत्रे दुसऱ्या दिवशी टपालातून रवाना होणार होती. त्रिसरंज लिहिलेलं आहे याच्या संदर्भामधलं जे घनश्याम तळवटकर, शास्त्रेगे आणि मबी चिटणीस यांनी, त्यामध्ये उल्लेख असा आहे म्हणजे ग्रंथाविषयी जी भूमिका छापलेली आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की त्यांच्या हयातीतच या मौलिक ग्रंथाचं मुद्रण पूर्ण झालं होतं, पण मुद्रणाच्या व्यावहारिक अडचणीमुळे व विशेषतः बाबासाहेबांच्या अकस्मात परिनिर्वाणाच्या घटनेमुळे त्यांच्या प्रकाशनास विलंब लागलेला होता. हा संदर्भ आपण गेल्या वेळेस पाहिलेला आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ जो आहे तो त्यांच्या हयातीतच छापलेला होता, पण मुद्रणाचे काही व्यावहारिक दृष्टिकोन होते किंवा व्यावहारिक अडचणीमुळे हा ग्रंथ छापला जाऊ शकला नाही. त्याचा संदर्भ आपण गेल्या वेळेस पाहिलेला होता. बाबासाहेबांनी प्रस्तावना 5 डिसेंबरच्या रात्री पूर्ण केली असा प्रसंग काही म्हणतात तर तसं नाही. तसेच बहुतांशी TV सिरियलवाले की 5 डिसेंबरच्या रात्री लिहिली असं नाही, तर मूळ प्रस्तावना 15 मार्च 1956 आहे. त्यामध्ये करेक्शन सुद्धा केलेलं आपल्याला 6 एप्रिल 1956 मध्ये थोडं करेक्शन केलेल्या तारखेची पण प्रस्तावना उपलब्ध आहे. आणि 5 डिसेंबर 1956च्या रात्री सुद्धा हिंदीची जी आवृत्ती आहे या हिंदीच्या आवृत्तीमध्ये 5 डिसेंबर 1956 असं लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की 15 मार्च आणि 6 एप्रिलचीच प्रस्तावना आहे. फक्त जे शेवटच्या ज्या 2-3 ओळी आभाराच्या आहेत त्याच्यामध्ये फक्त 1-2 वाक्य किंवा एखादा शब्द कमी जास्त झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ह्या ऐतिहासिक घटना तुमच्यासमोर कुठला मुद्दा ठेवला की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती प्रस्तावना लिहिण्याचा 15 मार्चचा त्यांच्या आयुष्यातला हा फार मोठा प्रसंग आहे की संध्याकाळी जे बसले लेखनाला ते दुसऱ्या दिवशी कधी सकाळ झाली ते सुद्धा त्यांना कळालेलं नाही. त्यानंतर 5 डिसेंबर 1956चा प्रसंग आहे की तो आपल्या सगळ्यांना सातत्याने आपण चर्चेला घेतो की 5 डिसेंबरला सुद्धा पुन्हा त्याच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी नजर फिरवलेली आहे. ती हिंदी एडिशन जे आहे बदन आनंद कौशल्या यांनी केलेलं ती जी प्रस्तावना आहे त्याच्या 5 डिसेंबर 1956 या तारखेने प्रकाशित
झालेली आहे। आता ह्या तिन्ही प्रस्तावना आहेत, म्हणजे 15 मार्च त्या तारखेची एक प्रस्तावना आहे, 6 एप्रिल या तारखेची एक प्रस्तावना आहे आणि 5 डिसेंबर या तारखेची एक प्रस्तावना आहे। आता लोकांना किंवा अनुयायांच्यामध्ये असा संभ्रम निर्माण होऊ शकतो की बाबा ह्या तीन प्रस्तावना आहेत, या 3 प्रस्तावनेमध्ये काय फरक आहे का? तर प्रथम दर्शनी प्रायमा फेसी तिन्ही प्रस्तावना एकत्रितपणे वाचल्यानंतर आपल्याला मजकुरामध्ये कुठलाही फरक जाणवत नाही। शेवटचा फक्त जो आभाराचा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये नाव लिहिण्यामध्ये फक्त कमी जास्त आहे, बाकी प्रस्तावनेचा मजकूर जो आहे जसाची तसा आहे। तिन्ही मधला फरक काय आहे? तर पहिला फरक आहे की तारखेनुसार प्रस्तावनेचे 3 प्रकार आहेत। पहिली प्रस्तावना 15 मार्च 1956 या तारखेची आहे, दुसरी प्रस्तावना 6 एप्रिल 1956 ची आहे, तिसरी प्रस्तावना 5 डिसेंबर 1956 ची आहे। तिन्ही प्रस्तावनेचा अभ्यास केला असता आभार प्रदर्शनातील दुरुस्ती व्यतिरिक्त तिन्ही प्रस्तावनाचा मजकूर काय आहे तो एकदम समान आहे। 15 मार्चच्या प्रस्तावनेत ज्यांनी ग्रंथाचे प्रूफ रीडिंग केले त्या MB चिटणीस यांचे आभार मानलेले नव्हते, त्यामुळे पुढे ते करेक्शन केलं पुढच्या तारखेला। 15 मार्चच्या प्रस्तावनेमध्ये मावळणकर असे नाव लिहिले, परंतु मावळणकर कोण व त्यांचे नाव का लिहिले याची दुरुस्ती एप्रिलच्या प्रस्तावनेमध्ये केलेली आहे। त्यामुळे 6 एप्रिलच्या प्रस्तावनेमध्ये मावळणकर यांच्या नावापुढे पुढील प्रमाणे शब्द वाढवले आहेत। 6 एप्रिलला करेक्शन करून मावळणकर हे फिजिशियन आहेत जे माझी देखभाल करीत होते, मी त्यांचा खूप आभारी आहे, म्हणजे हे मराठीतला अनुवाद आहे, इंग्लिशमध्ये ते लिहिलेलं आहे। त्यानंतर 5 डिसेंबरची प्रस्तावना हिंदीमध्ये छापलेली उपलब्ध आहे। यामध्ये अगोदरच्या 2 प्रस्तावनेमध्ये म्हणजे 15 मार्च आणि 6 एप्रिलच्या मध्ये आभार मानताना जो मजकूर राहिला होता हे दोन्ही ठिकाणचे मजकूर एकत्रित करून 5 डिसेंबरच्या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत। म्हणजेच 5 डिसेंबरच्या प्रस्तावनेत MB चिटणीस यांचं आभार मानलेले आहे, त्याचबरोबर मावळणकर हे फिजिशियन आहेत व ते माझी रोज काळजी घेत होते, त्यांचा मी आभारी आहे असेही लिहिलेले आहे। याचा अर्थ असा की अगोदरच्या 2 प्रस्तावनेमध्ये आभार मानताना जे बाबासाहेब आंबेडकरांना करेक्शन करायचे होते ते 5 डिसेंबरच्या रात्री बाबासाहेब आंबेडकरांनी करेक्शन केलेलं आहे। त्यामुळे तिन्ही तारखांच्या जरी प्रस्तावना असला तरी संभ्रम निर्माण होण्याची काहीही गरज नाही। तिन्ही प्रस्तावनेमधला मजकूर जो आहे तो मजकूर समानच आहे, फक्त आभार प्रदर्शनामधल्या 1-2 ओळी फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी ॲड केलेल्या आहेत, कमी काहीही केलेलं नाही। आता त्यानंतर तुमच्या समोर जो मी मुद्दा ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे की भगवानदास म्हणजे हे प्रस्तावनेची चर्चा आपण का करतो किंवा ह्या प्रस्तावनेची चर्चा का आली त्याचाही पुरावा आपल्याला सादर करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा पुरावा शोधून कोणी काढलेला आहे तर भगवानदास यांनी काढलेला आहे। आता आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ प्रस्तावना लिहिली, परंतु 1980 सालापर्यंत याची चर्चाच होत नव्हती। 1980 सालापासून याची पुढे चर्चा व्हायला सुरुवात झाली। तर ही नेमकी ही घटना कशी घडली किंवा ही बाबासाहेबांच्या प्रस्तावनेची देशभर किंवा अनुयायांच्यामध्ये चर्चा होऊन पुन्हा त्या सगळ्या प्रकाशनांच्यामध्ये छापून कशी आली आणि त्याला कोण जबाबदार आहे त्याची अधिकृतपणे माहिती तुम्हाला मी देणार आहे। ती म्हणजे विजय सुरवाडे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष तथागत प्रकाशन कल्याण या ग्रंथामध्ये पृष्ठ क्रमांक 60 आणि 61 वर हे लिहिलेलं आहे। ते जसंच्या तसं तुमच्या समोर ठेवलं की तुमच्या लक्षात येईल की हे कसं घडलेलं आहे। 61 वर लिहिलेलं आहे की दिल्लीतील प्रसिद्ध वकील, लेखक, संशोधक व विचारवंत ॲडव्होकेट भगवानदास यांनी बाबासाहेबांची 1942 साली शिमला येथे भेट घेतली होती। त्यांना पुढील शिक्षणासाठी दिल्लीत यावयाचे होते, म्हणून ते PWD खात्यात ते नोकरीस होते। बाबासाहेबांनी त्यांची बदली दिल्लीत करून दिली होती, त्यामुळे ते दिल्लीत बाबासाहेबांना नियमितपणे भेटत असत। त्यांनी सप्टेंबर 1980 मध्ये रेअर प्रिपेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर, प्रकाशक भीम पत्रिका पब्लिकेशन जालंधर पंजाब या छोटेखानी पुस्तिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या तसेच इतरांच्या ग्रंथासहित 5 प्रकाशित व अप्रकाशित प्रस्तावना वाचक व संशोधकांना उपलब्ध करून देऊन फार मोठे योगदान दिलेले आहे। या पुस्तिकेत भगवानदास यांनी द बुद्धा अँड हिज धम्मा ची अप्रकाशित प्रस्तावना ही दिलेली आहे। या संबंधित आपल्या प्रस्तावनेत भगवानदास म्हणतात की
A copy of this preface included in this collection is available with Mr. Nanak Chand Rattu. I saw a copy of the preface also in the library of the Milinda Arts College, Aurangabad. ही प्रत 5 डिसेंबर 1956 पूर्वीची असल्याने परिनिर्वाणापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी माई व मालवणकरांची कृतज्ञता व्यक्त करताना डॉक्टर मालवणकरांच्या नावापुढे द फिजिशियन हू हॅव बीन अटेंडिंग मी तसेच दोघांची कृतज्ञता व्यक्त करताना आय एम इमेन्सली ग्रेटफुलच्या पुढे टू देम अशी बाबासाहेबांनी त्या प्रस्तावनेच्या टाईप केलेल्या कॉपीत स्वहस्ताक्षरात भर टाकली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवले पाहिजे की ही प्रस्तावना खुद्द रट्टूंनीच टाईप केली होती. टाईप करण्यापूर्वी संपूर्ण प्रस्तावना खुद्द बाबासाहेबांच्या हस्ताक्षरात त्यांच्याकडे उपलब्ध होती. त्या टाईप कॉपीवरच बाबासाहेबांनी 5 डिसेंबर 1956 पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत कधी साध्या पेन्सिलीने, कधी लाल पेन्सिलीने, कधी निळ्या पेन्सिलीने, तर कधी शाईच्या पेनाने वेळोवेळी दुरुस्त्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही मजकूर रद्दही केला आहे. नानक चंद रट्टू या सर्व घडामोडींचे केवळ साक्षीदारच नव्हे तर त्यांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग सुद्धा होता. त्यामुळे ही जी भगवानदास यांनी जी बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना जी आहे त्यांना कुठून मिळाली तर ती नानक चंद रट्टू यांच्याकडूनच त्यांना ती मिळाली आणि तोच त्यांचा प्रमुख सोर्स आहे. आता त्यामुळे ही आपण तुमच्या समोर कुठला मुद्दा ठेवला तर भगवानदास हे जे संशोधक आहेत, विचारवंत आहेत आणि ते ॲडव्होकेट पण आहेत, तर त्यांनी हे रेअर प्रिफेस ऑफ डॉक्टर आंबेडकर हे पुस्तक 1980च्या नंतर छापून ही प्रस्तावना सर्वांच्या समोर आणलेली आहे. यानंतरचा मुद्दा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी हस्तलिखित आहेत या हस्तलिखिताचा जो नमुना आहे तो नमुना सुद्धा उपलब्ध आहे. बाबासाहेबांच्या प्रस्तावनेचे हस्तलिखित किती पानाचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेचं हस्तलिखित 13 पानाचे होते. रात्रभर बसून बाबासाहेबांनी सलग किती पानं लिहिलेली आहेत तर 13 पानं आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 13 पानाच्या हस्तलिखिताद्वारा ही प्रस्तावना लिहिलेली आहे. आता हे प्रस्तावना कोणाकडे आहे तर हे हस्तलिखित रत्तूंच्याकडेच उपलब्ध असलेलं म्हटलेलं आहे. हा संदर्भ नानकचंद रत्तू यांचा लास्ट फ्यू इयर्स ऑफ डॉक्टर आंबेडकर म्हणजे नानकचंद रत्तूचंच हे जे पुस्तक आहे की लास्ट फ्यू इयर्स ऑफ डॉक्टर आंबेडकर पेज नंबर 197 या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे हस्तलिखित आहे ते हस्तलिखित सुद्धा छापण्यात आलेलं आहे. याचा अर्थ असा की प्रस्तावनेच्या हस्तलिखिताची प्रत नानकचंद रत्तूंच्याकडे उपलब्ध आहे. भगवानदास यांनीही 15 मार्च 1956 या तारखेची प्रस्तावना नानकचंद रत्तूंच्याकडे असल्याचे त्यांनी त्यांच्या पुस्तिकेत लिहिले आहे. कारण त्यांच्या रेअर प्रिफेस या पुस्तिकेत छापण्यासाठी ही प्रस्तावना नानकचंद रत्तूंच्याकडूनच उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर जे त्याच्याच आधारे जी फोटोकॉपी आपण म्हटलं की कौशल्य प्रकाशन जे औरंगाबादचं आहे त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये छापलेलं आहे. तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ आपण जर तुम्हाला दाखवता हा एक त्यांचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे हस्तलिखित आहे ते प्रस्तावनेचं बाबासाहेब आंबेडकरांच्या या हस्तलिखित म्हणजे एक पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफसुद्धा इथे छापलेला आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी करेक्शन जे केलेलं आहे प्रस्तावनेमध्ये म्हणजे हे नानकचंद रत्तूंनी टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये जे करेक्शन केलेलं आहे ते करेक्शनसुद्धा याच्यामध्ये छापलेलं आहे पुराव्यासाठी. म्हणजे हे काय आहे तर ही बाबासाहेब आंबेडकरांचं हँडरिटन आहे प्रस्तावनेचं आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे हँडरिटन आहे ते जे टाईप केलेलं आहे आणि त्याचे करेक्शन करून बाबासाहेब आंबेडकरांनी सही केलेली आहे. आणि इथं खाली टाईप केलेलं आहे द फोटोकॉपी ऑफ द टेलपीस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हँडरिटन प्रिफेस ॲज इट इज पब्लिश्ड इन द सेकंड पार्ट म्हणजे व्हॉल्यूम नंबर 17 म्हणजे महाराष्ट्र सरकारची जी चरित्र साधने प्रकाशन समिती आहे या चरित्र साधने प्रकाशन समितीने जो 17वा खंड प्रकाशित केलेला आहे या 17व्या खंडामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथासाठी जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेचं हस्तलिखित सुद्धा 17व्या खंडामध्ये प्रकाशित केलेलं
आहे. त्यानंतर हे टाईप आहे द फर्स्ट पेज, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेचं जे फर्स्ट पेज टाईप केलेलं आहे त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. त्यानंतर लास्ट पेज जे आहे प्रस्तावनेचं जे लास्ट पेज टाईप केलेलं आहे, म्हणजे फर्स्ट पेज आणि लास्ट पेज टाईप केलं म्हणजे मधलं टाईप केलेलं आहे, तर फर्स्ट पेजवर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे, बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे आणि लास्ट पेजवर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं हे हँड रिटन आहे, हे फर्स्ट पेज आहे आणि हे लास्ट पेज बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. मुद्दाम मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी आणलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेचे हे जे सगळे मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे असले पाहिजेत. त्यामुळे हे आपण ज्याला शक्य आहे त्यांनी पाहावं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावने संदर्भामध्ये अधिकृत जी आहे हा सगळा प्रकार 1980च्या नंतर चर्चेला आलेला आहे. त्यामुळे हे तुमच्या पुराव्यासाठी मी तुमच्यासाठी हे ग्रंथ आज या ठिकाणी आणलेले आहेत. त्यानंतर प्रस्तावनेतील शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे काय काय मजकूर लिहिलेला आहे तेही आपण प्रस्तावना वाचून दाखवताना तुमच्या सर्व लक्षात येईल. आता यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्या समोर मला ठेवायचा आहे तो हा की प्रस्तावना अनेक प्रकाशकांनी छापलेल्या आहेत, परंतु त्यातील काही प्रकाशकांनी मात्र बाबासाहेब आंबेडकरांची मूळ जी इंग्रजीत प्रस्तावना आहे त्याचे मराठी आणि हिंदीमध्ये आणि विविध भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत ते खरं आहे आणि प्रकाशकांनी प्रस्तावना पण छापलेल्या आहेत. परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे की काही प्रकाशनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण प्रस्तावना छापली गेलेली नाही. त्यामुळे काही कुठे एखादा पॅरेग्राफ गाळलेला आहे तर कुठे 2 पॅरेग्राफ गाळलेला आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या इच्छेने किती घ्यायचं आणि किती नाही घ्यायचं अशातला तो प्रकार झालेला आहे. त्यामुळे सर्व बौद्ध अनुयायांना किंवा सर्व वाचकांना माझी ही पण विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना नेमकी काय आहे आणि ती सगळीच्या सगळी प्रस्तावना त्या ग्रंथामध्ये छापली गेलेली आहे की नाही हे सुद्धा ग्रंथ विकत घेताना आणि ग्रंथ वाचताना पाहण्याची आवश्यकता आहे. त्याचं मी उदाहरण देतो. मी तुम्हाला फक्त मी तुम्हाला प्रकाशनाचं नाव सांगत नाही, पण बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना जी आहे ती फक्त ही एक म्हणजे आणि 2 पानात आहे, म्हणजे इथे आणि इथं संपली बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना. आता बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रस्तावना आहे ती इथे काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय लिहिलेलं आहे तर बघा. आता इथे माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला वरती त्यांनी प्रस्तावनेच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलेलं आहे की द बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 मार्च 1956ला ही प्रस्तावना लिहिलेली आहे. आता ही 15 मार्च 1956ची प्रस्तावना यांची इथं कधी सुरू होते तर ते म्हणतात की माझे वडील अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते आणि त्यांनी मला कठोर धार्मिक शिस्तीमध्ये लहानाचे मोठे केले. लहानपणी मला माझ्या वडिलांचे धर्मजीवनातील काही विसंगती आढळल्या ते कबीरपंथी होते. म्हणजे आता प्रस्तावनेचा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ प्रस्तावने इंग्रजी प्रस्तावनेचा कुणी अनुवाद कसा केला आहे त्याच्यामध्ये काही चुका आहेत का हा नंतरचा प्रश्न आहे, त्याच्यावरही आपण स्वतंत्र एपिसोड करणार आहोत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनाचा संपूर्ण मजकूर हा छापला गेलेला आहे की नाही हेही पाहण्याची आवश्यकता आहे. इथं मी काय सांगितलं, सुरुवात कशी होते की माझे वडील. आता मूळ प्रस्तावना जी आहे ती मूळ प्रस्तावना मी तुमच्या समोर मूळ प्रस्तावना दाखवतो की मूळ प्रस्तावना कशी सुरुवात होते. जर मूळ प्रस्तावना जर आपण पाहिली मराठीमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. मूळ प्रस्तावना आहे की एक प्रश्न मला नेहमी विचारण्यात येतो की एवढे उच्च शिक्षण मी कसे काय घेतले. दुसरा प्रश्न असा विचारण्यात येतो की माझा कल बौद्ध विचारधारेकडे का आहे. हे प्रश्न मला या कारणास्तव विचारण्यात येतात की मी भारतातील अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजामध्ये जन्मलो होतो. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी ही जागा योग्य नव्हे, परंतु दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर मात्र या प्रस्तावनेमध्ये देता येईल. त्यानंतरचा पॅरा आहे की या प्रश्नांचे सरळ उत्तर आहे. त्यानंतरचा तिसरा पॅरा आहे की बुद्धिझमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो. आणि चौथा पॅरा आहे की माझे वडील सैन्यात अधिकारी होते
पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिक होते. म्हणजे पहिले छोटे छोटे 3 ते 4 प्यारे आहेत या ग्रंथामध्ये गाळण्यात आले आहेत किंवा वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्व वाचकांना किंवा आपला जो विषय ऐकतायत या सर्वांच्यासाठी एक विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी मूळ प्रस्तावना आहे, ही संपूर्ण मूळ प्रस्तावना नेमकी काय आहे हेही आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतर तिचा मराठी अनुवाद योग्य झालेला आहे की नाही हेही पाहिलं पाहिजे. आणि मूळ प्रस्तावनेप्रमाणे योग्य अनुवाद झालेला प्रकाशकांनी छापलेला आहे की नाही याची सुद्धा काळजी घेण्याची अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 15 मार्च, 6 एप्रिल आणि 5 डिसेंबर अशा ज्या प्रस्तावना आहेत या तिन्ही प्रस्तावनेच्या माझ्याकडे प्रती आहेत. परंतु मूळ प्रत कुठे आहे, तर मूळ प्रत कुठली आहे, तर मूळ प्रत ही इंग्रजीमधली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं ओरिजिनल जे लेखन आहे ते कशामध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे ज्यांना इंग्रजी येतं त्यांनी तर आवश्यकच पाहावं की बाबासाहेब आंबेडकरांची मूळ इंग्रजीतली प्रस्तावना वाचावी आणि त्यानंतर मग मराठीमधली वाचण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे इंग्रजी काय आहे ती मी तुमच्या समोर वाचून दाखवतो. ही प्रस्तावना जशीच्या तशी तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना नेमकी काय आहे ती आणि त्याच्यात हे सगळे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर मराठी अनुवाद जो आहे त्या मराठी अनुवादातले जे विषय आहेत ते मी तुम्हाला मुद्दे आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण बाबासाहेब आंबेडकरांची जी 15 मार्च 1956 जी प्रस्तावना आहे ती मी इंग्लिशमधली पहिली वाचतो आणि मग त्याचा तुम्हाला मराठी अनुवाद सांगून त्या मराठीचं स्पष्टीकरण मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. 15 March 1956, unpublished preface of Dr. Ambedkar. A question is always asked to me, how I happened to take such a high degree of education. Another question is being asked, why I am inclined towards Buddhism. These questions are asked because I was born in a community known in India as untouchables. This preface is not the place for answering the second question. The direct answer to this question is that I regard the Buddha Dhamma to be the best. No religion can be compared to it. If a modern man who knows science must have religion, the only religion he can have is the religion of the Buddha. This conviction has grown in me after 35 years of close study of all religions. How I was led to study Buddhism is another story. It may be interesting for the reader to know this is how it happened. My father was a military officer, but at the same time a very religious person. He brought me up under a strict discipline. From my early age, I found certain contradictions in my father's religious way of life. He was a Kabirpanthi. Though his father was Ramanandi, as such, he did not believe in Murti Puja, and yet he performed Ganpati Puja, of course, for our sake. But I did not like it. He read the books of his Panth. At the same time, he compelled me and my elder brother to read every day before going to bed a portion of the Mahabharata and Ramayana to my sisters and other persons who assembled at my father's house to hear the Katha. This went on for a long number of years. The year I passed the English 4th standard examination, my community people wanted to celebrate the occasion by holding public meeting to congratulate me. Compared to the state of education in other communities, this was hardly an occasion for celebration, but it was felt by the organizers that I was the first boy in my community to reach this stage. They thought that I had reached a great height. They went to my father to ask for his permission. My father flatly refused, saying that such a thing would inflate the boy's head. After all, he has only passed an examination and done nothing more. Those who wanted to celebrate the event were greatly disappointed.
They, however, did not give away. They went to Dada Keluskar, a personal friend of my father, and asked him to intervene. He agreed. After a little argumentation, my father yielded, and the meeting was held. Dada Keluskar presided. He was the literary person of his time. At the end of his address, he gave me as a gift a copy of his book on the life of Buddha, which he had written for the Baroda Sayajirao Oriental series. I read the book with great interest and was greatly impressed and moved by it. I began to ask why my father did not introduce us to the Buddhist literature. After this, I was determined to ask my father this question. One day I did. I asked my father why I insisted upon our reading of the Mahabharata and Ramayana, which recounted the greatness of the Brahmins and the Kshatriyas and repeated the stories of the disgradations of the Shudras and the untouchables. My father did not like the question. He merely said, "You must not ask such silly questions. You are only boys. You must do as you are told." My father was a Roman patriarch and exercised most extensive patria potestas over his children. I alone could take a little liberty with them, and that was because my mother had died in my childhood, leaving me to the care of my aunt. So after some time, I asked again the same question. This time, my father had evidently prepared himself for a reply, and he said, "The reason why I asked you to read the Mahabharata and Ramayana is this. We belong to the untouchables, and you are likely to develop an inferiority complex, which is natural. The value of Mahabharata and Ramayana lies in removing this inferiority complex. See, Drona and Karna, they were small men, but he became the author of the Ramayana. It is for removing this inferiority complex that I ask you to read the Mahabharata and Ramayana." I could see that there was some force in my father's argument, but I was not satisfied. I told my father that I did not like any of the figures in Mahabharata. I said, "I do not like Bhishma and Drona, nor Krishna. Bhishma and Drona were hypocrites. They said one thing and did quite the opposite. Krishna believed in fraud. His life is nothing but a series of frauds. Equal dislikes I have for Rama. Examine his conduct in the Shurpanka episode and the Vali Sugriva episodes and his beastly behavior towards Sita." My father was silent and made no reply. He knew that there was a revolt. This is how I turned to the Buddha with the help of the book given to me by Dada Keluskar. It was not with an empty mind that I went to Buddha at that early age. I had a background, and in reading the Buddhist lore, I could always compare and contrast. This is the origin of my interest in the Buddha and his Dhamma. The urge to write this book has a different origin. In 1951, the editor of Mahabodhi Society Journal of Calcutta asked me to write an article for the Vaishak number. In that article, I argued that the Buddha religion was the only religion which a society awakened by the science could accept, and without which it would perish. I also pointed out that for the modern world, Brahminism was the only religion which it must have to save itself. That Buddhism makes a slow advance is due to the fact that its literature is so vast that no one can read the whole of it, that it has no such thing as a Bible as a Christian have is its greatest handicap. On the publication of this article, I received many calls, written and oral, to write such books. It is in response to these calls that I have undertaken the task. To disarm all criticisms, I would like to make it clear that I claim no originality for the book. It is a compilation and assembly plant. The material has been gathered from various books. I would particularly like to mention Ashwagosha's Buddha Vita into bracket Buddha Charit,
Those poetry no one can excel in the narrative of certain events. I have even borrowed his language. The only originality that I can claim is the order of presentation, the topics in which I have tried to introduce simplicity and clarity. There are certain matters which give headache to the student of Buddhism. I have dealt with them in the introductions. It remains for me to express my gratitude to those who have been helpful to me. I am very grateful to Mr. Nanak Chand Rattu of village Sakruli and Mr. Prakash Chand Rattu of village Nangal, Khurd in the district of Hoshiarpur, Punjab for the burden they have taken upon themselves to type out the manuscript. They have done it several times. Sri Nanak Chand Rattu took special pains and put in very hard labor in accomplishing this great task. He did the whole work of typing, etc., very willingly and without caring for his health or any sort of remuneration. Both Mr. Nanak Chand Rattu and Prakash Chand did their job as a token of their greatest love and affection towards me. Their labors can hardly be repaid. I am very much grateful to them. When I took up the task of composing the book, I was ill, and I am still ill. During these 5 years, there were many ups and downs in my health. At some stages, my condition had become so critical that doctors talked of me as a dying flame. The successful rekindling this dying flame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar, the physician who has been attending me. I am immensely grateful to them. They alone have helped me to complete the work. I may mention that this is one of the 3 books which will form a set for the proper understanding of Buddhism. The other books are 1. Buddha and Karl Marx, 2. Revolution and Counter-Revolutions in Ancient India. They are written out in parts. I hope to publish them soon. B.R. Ambedkar, 26 Alifor Road, Delhi, date 15 March 1956. ही बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रस्तावना आहे ही ओरिजिनल प्रस्तावना आहे. या ओरिजिनल प्रस्तावनेचं हिंदीमध्ये अनुवाद केला तो डॉक्टर भदन आनंद कौशल्य आहे. मराठीमध्ये अनेक लोकांनी अनुवाद केलेला आहे. आता अनुवाद जो असतो, आपण इंग्लिश टू मराठी डिक्शनरी बघितली तर एका इंग्लिश शब्दाचे मराठीत अनेक अर्थ असतात. तर कुठल्या अनुवादकांनी कशा पद्धतीने घेतलेला आहे आणि तो तिथं फिट बसलेला आहे की नाही हे जर आपल्याला जर समजावून घ्यायचं असेल तर ज्याला इंग्लिश येतं तो इंग्लिश शब्द काढून बाबासाहेब आंबेडकरांना काय नेमकं म्हणायचं ते समजू शकतो. नाहीतर मग आपल्याला अनुवादकावरतीच अवलंबून राहावं लागतं. आता आपण हा जो इंग्रजीचा आहे तो मराठीत अनुवाद आपण जो केलेला आहे, यदी फडकेंनी केलेला आहे, बाकीच्याही लोकांनी केलेला आहे, देविदास घोडेस्वार यांनी अनुवाद केलेला आहे. मराठीतला अनुवाद म्हणजे इंग्रजीच्या मुद्द्यांशी बरोबर मिळता जुळता जो आहे तो तुमच्या समोर, म्हणजे आपला प्रेक्षक संपूर्ण मराठी आहे आणि आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व कार्यक्रम मराठीतून करतो. परंतु हे इंग्रजी का वाचून दाखवलं तर या व्हिडिओमध्ये हे रेकॉर्डला राहील पूर्णपणे की ही बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना आहे. तुम्ही ती पुन्हा पुन्हा ऐकू शकता, त्याच्यातले एक एक किंवा प्यारा परत परत पाहून ते ऐकू शकता. ओरिजिनॅलिटी तुम्ही कंपेअर करू शकता, तुलना करू शकता. आता मराठीमध्ये काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर ते आपल्या सामान्य मराठी प्रेक्षकांच्यासाठी मी त्याचं स्पष्टीकरण करतो किंवा वाचून दाखवतो. बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेची सुरुवात करताना पहिला शब्द म्हणतात. प्रस्तावना इथं लिहित आहे त्यामुळे मी बुद्धिझमकडे कधी वळालो या प्रश्नाचं उत्तर देणं इथं योग्य होईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किंवा त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आता लक्षात ठेवायचे बाबासाहेब आंबेडकरांची ही जी प्रस्तावना, या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलेलं आहे. हे स्पष्टीकरण अति महत्त्वाचं का आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं स्वतःचं असं एकत्रितपणे कुठेही चरित्र लिहिलेलं नाही. आपण बाबासाहेब आंबेडकरांची अनेक भाषणं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं हे या सगळे प्रसंग एकत्रित करतो, पण बाबासाहेब आंबेडकरांचं एकत्रित चरित्र बाकी विद्वानांनी चरित्र लिहिलेलं आहे, पण बाबासाहेबांनी स्वतः चरित्र असं लिहिलेलं नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी त्या ठिकाणी जी स्पष्टीकरणं दिल्यात त्याच्यातलं
प्रस्तावना हे एक महत्त्वाचं आहे की यामध्ये अनेक प्रश्नांची स्वतः बाबासाहेब आंबेडकर स्पष्टीकरण देतात। त्याच्यातलं पहिलं स्पष्टीकरण आहे की मी अस्पृश्य असून सुद्धा एवढं उच्च शिक्षण कसं काय घेऊ शकलो आणि मी बुद्ध धम्माकडे कसं काय वळू शकलो किंवा केव्हा वळू शकलो। या दोन्हीही प्रश्नापैकी एकाच प्रश्नाचं इथं उत्तर देणं योग्य राहील, दुसरा प्रश्न इतर कुठेतरी, पण इथे मात्र मी बुद्धिझमकडे कसा वळलो या बद्दल बाबासाहेब काय म्हणतात की या प्रश्नाचे सरळ उत्तर हे आहे की माझ्या मतानुसार बुद्ध धम्म श्रेष्ठ आहे, दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलनाच केली जाऊ शकत नाही। जर एखाद्या विज्ञाननिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही, असे माझे पक्के मत सर्व धर्माचा 35 वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर तयार झालेलं आहे। येथे बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात की मी अधिकृतपणे बौद्ध धर्माचा 35 वर्ष अभ्यास केलेला आहे आणि आधुनिक जग हे विकसित झालेलं आहे, ते वैज्ञानिक शोधाच्या आधारे झालेलं आहे। त्यामुळे आधुनिक जग हे विज्ञाननिष्ठ आहे आणि या विज्ञाननिष्ठ जगाला आधुनिक जर कुठला धर्म योग्य असेल तर तो बुद्ध धर्मच योग्य आहे आणि बुद्ध धर्माची इतर कुठल्याही धर्माबरोबर तुलना सुद्धा होऊ शकत नाही। त्यामुळे विज्ञाननिष्ठ जग जर निर्माण करायचं असेल तुम्हाला तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, हे बाबासाहेब आंबेडकर उत्तरामध्ये स्पष्ट करतात। त्यानंतर बुद्धिझमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ती एक वेगळीच कथा आहे। बाबासाहेब म्हणतात वाचकांना ही कथा जाणून घेण्यास रस असू शकतो आणि ते मी सांगतो। बाबासाहेब म्हणतात तर घडलं असं, आता काय घडलं ते बाबासाहेब आंबेडकर सांगतात, म्हणजे बुद्धिझमकडे कसा वळालो ते। बाबासाहेब लिहितात की माझे वडील सैन्यात अधिकारी होते, पण त्याचबरोबर ते अत्यंत धार्मिकग्रस्त होते। त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले। माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवनातील काही विरोधाभास मला आढळून आले। त्यांचे वडील म्हणजे बाबासाहेबांचे आजोबा रामानंद पंथाचे असले तरी ते मात्र कबीरपंथी होते, म्हणजे रामजी बाबा कबीरपंथी होते। तसा त्यांचा मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, पण तरीही ते गणपतीची पूजा करत, अर्थात ती आमच्या करता, परंतु मला ते आवडत नसे। ते त्यांच्या पंथाची पुस्तके वाचत असत। मला आणि माझ्या मोठ्या भावाला मात्र झोपी जाण्यापूर्वी माझ्या बहिणींना व कथा ऐकण्यास घरी जमलेल्या व्यक्तींना रामायण आणि महाभारतातील काही भाग वाचून सांगण्यास ते आम्हाला भाग पाडीत। असे कित्येक वर्ष चालू होते। म्हणजे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्माचा किंवा रामायण महाभारत पुराण याचा परिपूर्ण अभ्यास होण्याचं कारण काय आहे, तर लहानपणापासूनच त्यांना की हे रामायण महाभारत त्यांच्या वडिलांनी रोज घरी थोडं वाचण्यासाठी सांगितलेलं होतं आणि ते कंपल्सरी सक्तीचं होतं, तो दररोजचा होता आणि अशी अनेक वर्ष हे काम चालू होतं हे बाबासाहेब आंबेडकर यामध्ये स्पष्ट करतात। पुढे बाबासाहेब आंबेडकर काय लिहितात ते बघा, म्हणजे पुढचा जो प्रसंग आहे तो मग हे थांबलं कसं, किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा जो सत्कार मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत तर हे चालू होतं, हे या प्रस्तावनेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं। पुढे बाबासाहेब लिहितात की ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या वर्गाची परीक्षा पास केली त्यावेळी माझ्या समाजातील लोक माझे अभिनंदन करण्यासाठी जाहीर सभा घेऊ इच्छित होते। दुसऱ्या जातीची शैक्षणिक स्थिती लक्षात घेता माझा सत्कार करण्यासारखा हा काही प्रसंग नव्हता, पण आयोजकांना असे वाटत होते की त्यांच्या जातीतील मी पहिलाच असा एक मुलगा आहे की जो या अवस्थेपर्यंत पोहोचला आहे। मी फार उच्च स्तरावर गेलो असं माझ्या समाजातल्या लोकांना वाटत होतं। ते परवानगी घेण्यास माझ्या वडिलांच्याकडे गेले। अशाने मुलं बिघडतात असे सांगून माझ्या वडिलांनी त्यांना स्पष्ट नकार दिला। ते म्हणाले त्याने फक्त परीक्षा पास करण्यापलीकडे काहीही केलेलं नाही। त्यामुळे संयोजकाची फार निराशा झाली, पण त्यांनी जिद्द सोडली नाही। ते माझ्या वडिलांच्या जवळचे मित्र दादा केळुस्करांच्याकडे गेले व त्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले आणि केळुस्कर मध्यस्थी करण्यास तयार झाले। थोड्या युक्तिवादानंतर माझ्या वडिलांनी संमती दिली। अभिनंदनाची सभा झाली। दादा केळुस्कर सभेचे अध्यक्ष होते। ते त्या काळचे विद्वान ग्रस्त होते।
त्यांचे भाषण संपल्यानंतर दादा केळुसकरांनी सयाजीराव ओरिएंटल सिरीज बडोदा करता लिहिलेले बुद्धाचे चरित्र मला सप्रेम भेट म्हणून दिलं. मी मोठ्या आवडीने हे पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाने मी फार प्रभावित झालो. मला प्रश्न पडला की माझ्या वडिलांनी बौद्ध साहित्याचा परिचय आम्हाला का करून दिला नाही. हा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी मी तो माझ्या वडिलांना विचारला. मी माझ्या वडिलांना म्हटले की रामायण आणि महाभारतातील शूद्र आणि अस्पृश्यांच्या अधापतनाच्या आणि ब्राह्मण क्षत्रिय यांच्या महिमा मंडित करणाऱ्या कथा वाचण्यास ते आम्हाला का भाग पडतात. वडिलांना माझा प्रश्न अजिबात आवडला नाही आणि ते म्हणाले, तू असे मूर्खपणाचे प्रश्न विचारू नकोस. तू लहान आहेस. तुला जितके सांगितले जाते तितकेच तू करावे. माझे वडील रोमन हुकुमशासारखेच होते आणि ते आपल्या मुलावर हुकुमशाहीच गाजवायचे. बाबासाहेब म्हणतात, मला आत्याकडे सोपून माझी आई लहानपणीच वारली. मात्र विहीन म्हणून मला थोडेसे स्वातंत्र्य मात्र इतर भावंडांच्या मध्ये होतं. काही काळानंतर मी पुन्हा तोच प्रश्न वडिलांना विचारला आणि यावेळी वडिलांनी मात्र माझ्या प्रश्नाच्या उत्तराची तयारी ठेवली होती. ते म्हणाले, मी तुम्हाला महाभारत व रामायण वाचावयास सांगतो याचे कारण असे आहे की आपण अस्पृश्य आहोत. स्वाभाविकपणे तुझ्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड दूर करण्यास महाभारत व रामायणाची मदत होऊ शकते. द्रोण आणि कर्ण यांचे उदाहरण पहा. ही सामान्य माणसं होती पण त्यांनी मोठी उंची गाठली. वाल्मिकीचे पहा, तो कोळी होता पण त्याने रामायण लिहिले. तुमच्यामधील न्यूनगंड काढून टाकण्यास रामायण आणि महाभारत मी तुम्हाला वाचण्यास सांगतो. वडिलांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे असं मला वाटलं, पण माझे समाधान मात्र झाले नाही. बाबासाहेब म्हणतात, मी वडिलांना सांगितले की महाभारतातील पात्रे मला अजिबात आवडत नाही. मी म्हणालो की मला भीष्म, द्रोण आणि कृष्ण अजिबात आवडत नाही. भीष्म आणि द्रोण पाखंडी होते. ते एक गोष्ट बोलायचे, कृती मात्र नेमकी त्याच्या विरोधात करायचे. कृष्णाचा दगाबाजीवर विश्वास होता. त्याचे जीवन दुसरे तिसरे काही नसून फसवेगिरीची मालिकाच होय. मला राम सुद्धा पसंत नाही. शूर्पणखा प्रकरणामध्ये, वाली सुग्रीव प्रकरणामध्ये आणि सीतेशी क्रूर वागणुकी संबंधीमध्ये रामाच्या वर्तणुकीची समीक्षा करा. माझे वडील यावर गप्प राहिले आणि त्यांनी ओळखले की आता मात्र बंड झालेलं आहे. अशा प्रकारे दादा केळुसकरांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धांच्याकडे वळालेलो आहे. म्हणजे ही काय स्टोरी आहे संपूर्ण, म्हणजे पुन्हा फक्त थोडक्यात तुमच्या समोर सारांश रूपाने सांगायचे म्हटले तर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच प्रश्न निर्माण करतात की मी बुद्धाकडे का वळालो आणि त्याचं स्पष्टीकरण काय देतात. तर माझे वडील धार्मिक होते. माझ्या वडिलांचे वडील रामानंदी पंथाचे होते आणि माझे वडील कबीरपंथी होते. ते कबीरपंथाची पुस्तके वाचायची, पण दररोज मला आणि माझ्या भावाला, माझ्या घरातल्या बहिणींना आणि शेजारच्या लोकांच्यासाठी रामायण आणि महाभारतातल्या कथा रोज आमच्याकडून ते वाचून घ्यायचे आणि हा वर्षानुवर्ष अनेक वर्षापर्यंत हे सगळं प्रकरण चालू होतं. आणि त्यामुळे रामायण महाभारत तर मला पूर्णपणे माहीत झालेलं होतं. त्याच्यातल्या कथा सगळ्या माझ्या जवळजवळ तोंडपाठ झालेल्या होत्या. त्यानंतर ज्या वेळेस मी मॅट्रिकची परीक्षा पास होतो, म्हणजे इंग्रजी 4थीची परीक्षा पास होतात बाबासाहेब, आणि हा प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरला आणि तो या देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये टर्निंग पॉईंट ठरला. हा जर प्रसंग घडला नसता तर बुद्ध आपल्याला सुद्धा मिळाला नसता. त्यामुळे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावना ही आपल्याला माहीत असण्याची का आवश्यकता आहे. तर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माकडे कसे वळाले, बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माकडे केव्हापासून वळाले आणि बौद्ध धम्माकडे वळण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात घडलेला कोणता प्रसंग आहे, हे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्या ग्रंथाची प्रस्तावना वाचू तेव्हाच आपल्याला हे कळेल. नाहीतर इतर दुसरीकडे कुठेही आपल्याला हे कळू शकत नाही. अगदी ही प्रस्तावना 1980 सालापर्यंत जनमानसामध्ये चर्चेला येईपर्यंत अनेक विद्वानांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत, किंवा 80 सालाच्या पर्यंत आम्ही सुद्धा अंदाज बांधत होतो की बाबासाहेब बुद्ध धम्माकडे वळाले आणि प्रत्येकाची स्पष्टीकरणं आपल्याला वेगवेगळी असायची. पण ज्या वेळेस भगवान दास यांच्या माध्यमातून ही प्रस्तावना सर्वांच्या समोर आली त्यावेळेस आपल्याला आता अंदाज बांधायची गरज राहिली का.
बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्मा कधी वळाले आणि तिथून पुढे त्यांचा बुद्ध धम्माचा प्रवास कशा पद्धतीने सुरू झाला याची स्टोरीच बाबासाहेब आंबेडकरांनी जशीच्या तशी सांगितलेली आहे की 11वीची परीक्षा पास होईपर्यंत रामायण महाभारत लहानपणापासून वाचत आलो। 11वीची परीक्षा पास झाल्यानंतर माझ्या समाजाने माझा सत्कार घेतला आणि त्या सत्काराला दादा केळुस्कर आले होते आणि केळुस्कर गुरुजींनी मला जे बुद्ध चरित्र मला प्रेझेंट दिलं आणि ते बुद्ध चरित्र मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की रामायण महाभारत हे 100% विषमतेचं आहे आणि बौद्ध धर्म हा 100% समतेचा आहे। इथं 100% समता सांगितली जाते आणि इथं 100% विषमता सांगितलेली जाते। इथं दगाबाजी आहे आणि इथं मात्र कुठल्याही प्रकारची दगाबाजी नाही, इथं मानवी कल्याणाचं आहे। असा जो फरक आहे तो फरक माझ्या लक्षात आल्यानंतर मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला की हे तुम्ही आम्हाला बौद्धाचं साहित्य बौद्ध साहित्य तुम्ही आम्हाला आजपर्यंत का दिले नाही आणि फक्त रामायण आणि महाभारतच तुम्ही आम्हाला का सांगितलं। त्यावेळेस रामजी बाबांनी त्यांना स्पष्टीकरण दिलं की रामायण महाभारतातला किंवा कर्ण किंवा द्रोण हे बघा हीन होते तरी त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला नाही। तुमच्यामध्ये सुद्धा तुम्ही अस्पृश्य समाज जन्मलेला असल्यामुळे तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून मी तुम्हाला रामायण आणि महाभारत वाचायला सांगतोय। तर कर्ण आणि द्रोणाची उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर राहावीत। परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या वडिलांनी जे स्पष्टीकरण दिलं त्याच्यात त्यांच्या दृष्टिकोनातून काही तथ्य असेल परंतु मला मात्र त्याच्यावरती विश्वास बसला नाही, कारण मला त्यातले जे कृष्णाचं कॅरेक्टर आहे, रामाचं कॅरेक्टर आहे, द्रोणाचं कॅरेक्टर, भीष्माचं कॅरेक्टर आहे, ही जी सगळी कॅरेक्टर आहे या कॅरेक्टरचा अभ्यास केल्यानंतर मला मात्र याच्यातलं एकही कॅरेक्टर योग्य वाटलं नाही। पण मला मात्र पूर्णपणे बुद्धाचं जे चरित्र वाचलं त्याने मी मात्र प्रभावित झालो आणि त्यानंतर मग मी तेव्हापासूनच ते चरित्र वाचल्यापासूनच मी बुद्धिझमकडे वळालो आणि त्यानंतर 35 वर्ष अभ्यास केल्यानंतर मी पूर्णपणे बुद्धिझमचा आणि इतर धर्माचाही अभ्यास केल्यानंतर बुद्धिझमचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा प्रसंग प्रस्तावनेच्या माध्यमातून येतो की बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्माकडे कधी वळालेले आहेत। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर दुसरी स्टोरी सांगतात की मी बुद्धिझमकडे का वळालो त्याची ही पहिली स्टोरी आहे। आता हे ग्रंथ मी का लिहिला, म्हणजे मी बुद्धिझमकडे वळालो वगैरे ठीक आहे, हा ग्रंथ का लिहिला आपण या ग्रंथाचं स्पष्टीकरण असं देतो की हा ग्रंथ आपल्या भावी पिढ्यांच्यासाठी म्हणजे भावी पिढ्यांच्या प्रवासासाठी हा ग्रंथ आहे। ग्रंथ किती आहे आणि या ग्रंथाच्या संदर्भात आपण अनेक वेळा खूप स्पष्टीकरण दिलेत की 1940च्या नंतर किंवा इसेन्स ऑफ बुद्धिझममध्ये बुद्धाचं चरित्र बाबासाहेब कधीपासून लिहायला घेतलेलं आहे, याचे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संदर्भ जरी असले आता बाबासाहेब आंबेडकर स्वतः सांगतात की हा ग्रंथ लिहिण्याची नेमकी गोष्ट काय घडली किंवा नेमका प्रसंग काय घडला बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो। ते असं बाबासाहेब म्हणतात, हे पुस्तक लिहिण्याची वेगळी पुळकथा आहे। 1951 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकाच्या संपादकाने वैशाख अंकाकरता लेख लिहिण्यास मला सांगितले। या लेखात मी म्हटले की विज्ञाननिष्ठ समाजाला बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा तो समाज नष्ट होईल। हे सुद्धा नमूद केले की जर आधुनिक जगाला स्वतःला वाचवायचे असेल तर त्याला बौद्ध धम्माची कास धरावी लागेल। मी हे देखील नमूद केले की बौद्ध वाङ्मय हे इतके विशाल आहे की कोणी एक व्यक्ती ते पूर्णपणे वाचू शकत नाही। त्यामुळे बुद्धिझमची वाटचाल अत्यंत मंद गतीने होत आहे। बायबल सारखे एखादे पुस्तक बौद्धांकडे नाही, ही त्यांची मोठी उणीव आहे। या लेखाच्या प्रकाशनानंतर मला अनेक लेखी व तोंडी विनंत्या करण्यात आल्या की मी असे पुस्तक लिहावे, त्यांना प्रतिसाद म्हणून मी हे कार्य स्वीकारलेलं आहे। आपण बुद्ध आणि त्याच्या धम्माचं भवितव्य हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो संपूर्ण 1950 साली महाबोधी सभेच्या जर्नल चालू लेख लिहिलेला आहे त्या लेखामधलाच हा संदर्भ आहे। त्यामुळे हे स्पष्टीकरण आपण अनेकदा पाहिलेलं आहे। इथं आपण प्रस्तावनेमध्ये काय बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या जर्नलमध्ये जो लेख लिहिला आणि तो लेखामध्ये मी मांडलं होतं की बौद्ध धर्माला एकच धर्मग्रंथ असला पाहिजे आणि मग असा धर्मग्रंथ तुम्हीच बनवला पाहिजे। ही लोकांनी मला लेखी आणि तोंडी भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या लोकांनी विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांच्या सगळ्या आग्रहाला प्रतिसाद म्हणून मी हा धम्मग्रंथ लिहायला घेण्याची जबाबदारी घेतली। सर्व
आता पुढे बाबासाहेब टीकाकारांना म्हणतात. आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथ 1957 साली झाले, त्याच्यावर टीका झाली, महाबोधी जर्नलमध्ये टीका झाली आणि ब्रह्मदेशाच्या लाईट ऑफ धम्मा रंगून येथून निघणाऱ्या मासिकामध्ये टीका झाली. बाबासाहेब आंबेडकर जर त्यांच्या हयातीमध्ये असते आणि ग्रंथ प्रकाशित झाला तर त्यांनी काय उत्तर दिलं असतं हे आपण बाबासाहेबांनी समर्पक दिलंच असतं. पण तरीही भविष्यात माझा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावर टीका झाली तर त्याचेही स्पष्टीकरण अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमध्ये देऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे या ग्रंथावर जर कोणी टीका करीत असेल तर त्या टीकेला उत्तरही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये देऊन ठेवलेलं आहे. आपण त्याचा सूक्ष्म पद्धतीने बारीक अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. कारण बाबासाहेब, मी तर माझ्या आयुष्यामध्ये सातत्याने म्हणत असतो की या महापुरुषांनी लिहिलेला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक प्यारा आणि प्रत्येक गोष्ट जी आहे त्याच्यातला एक 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 शब्द म्हणजे एक सिद्धांत असतो. महापुरुषांचा एक शब्द सुद्धा किती अर्थपूर्ण असतो हे आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्व टीकांना निरस्त करण्याच्या हेतूने मी हे स्पष्ट करू इच्छितो. म्हणजे जर कोणी माझ्यावरती टीका करत असेल तर त्या टीकाकारांना निरस्त करण्याच्या उद्देशाने मी हे स्पष्ट करू इच्छितो की हे पुस्तक मौलिक आहे. असा माझा अजिबात दावा नाही. अनेक पुस्तकातील साहित्य याकरता गोळा करण्यात आले आहे. अश्वघोष रचित बुद्धचरिताचा मी विशेष उल्लेख करू इच्छितो. त्याची काव्य प्रतिभा कोणीही नाकारू शकत नाही. काही प्रसंगी त्यांची भाषा शैली उचलली आहे. काय समजले याच्यातून? बाबासाहेब आंबेडकर जगातल्या सर्व टीकाकारांना अधिकृतपणे जाहीर आणि स्पष्ट करू इच्छितात की या धम्मग्रंथामध्ये जे मी साहित्य घेतलेलं आहे ते माझं नाहीच आहे. या ग्रंथामध्ये जेवढं मी साहित्य कलेक्शन केलेलं आहे ते जगात उपलब्ध असलेल्या बौद्ध ग्रंथातलं आहे. त्याच्यातून मी ते घेतलेलं आहे आणि मी कंपायलेशन केलेलं आहे. त्यामुळे सर्व टीकाकारांना माझं असं म्हणणं आहे की याच्यात माझं काहीच नाही. याच्यामध्ये आहे ते उपलब्ध बौद्ध साहित्यातूनच घेऊन मी त्याचं कंपायलेशन केलेलं आहे. त्याचं उदाहरण पण देतात बाबासाहेब आंबेडकर की उदाहरणादाखल या ग्रंथामध्ये जे मी बुद्धाचं चरित्र घेतलेलं आहे ते बुद्धाचं चरित्र मी अश्वघोषाच्या बुद्धचरितामधून जसंच्या तसं घेतलेलं आहे. जसेच्या तसं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अश्वघोषाची जी भाषा सुद्धा आहे ती भाषा सुद्धा मनमोहक आणि आकर्षक असल्यामुळे त्या भाषेसहित मी जसेच्या तसं घेतलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे चरित्र बुद्धाचं लिहिलेलं आहे ते अश्वघोषाच्या ग्रंथातून जसंच्या तसं तुम्ही अश्वघोषाचा ग्रंथ आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आणि हे चरित्राची जर तुलना केली तर तुम्हाला ते जसंच्या तसं असेल. त्यामुळे टीकाकारांना बाबासाहेब आंबेडकर अगदी संक्षिप्त रूपात उत्तर देतात की हा जो ग्रंथ आहे तो बौद्ध साहित्यातलं कंपायलेशन आहे. आपण म्हटलं ना की बाबासाहेबांनी तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी आणि लोककल्याणकारी असे निकष वापरून बौद्ध साहित्यातूनच निवडलेलं आहे आणि त्याचे 8 खंड केलेले आहेत, त्याचे भाग केलेले आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे ते आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यावर पुढच्या पॅरेग्राफमध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की माझं जर या ग्रंथामध्ये काय असेल तर ते काय आहे ते बघा की या पुस्तकातील ज्या बाबीकरता मी मौलिकतेचा आग्रह धरेन ती म्हणजे प्रकरणाची मांडणी होय. म्हणजे मी जी प्रकरणाची मांडणी केली अगोदरच्या एपिसोडमध्ये पण आपण त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा पहिला खंड, दुसरा खंड, तिसरा खंड, चौथा खंड, पाचवा खंड असे एकूण 8 खंड केलेले आहेत आणि त्या 8 खंडामध्ये पण भाग केलेले आहेत. हे भाग जे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे ऐतिहासिक केलेले नाहीत, तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी विषयवार दिलेले आहेत. म्हणजे बुद्धाच्या जन्मापासून आहे, मग बुद्धाचं प्रवचन झाल्यानंतर मग शिक्षा आणि ते कसं विकसित होत गेलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी अशी विशिष्ट मांडणी आणि मौल्यवान अशी मांडणी केलेली आहे. त्यामुळे या मांडणीमध्ये सुटसुटीतपणा आणि स्पष्टता मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे माझं आहे प्रेझेंटेशन, हे माझं आहे. बुद्धिझमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठरणाऱ्या ज्या घटना आहेत, जे 4 प्रसंग बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथात सुरुवातीस सांगितलेले आहेत, या 4 प्रसंगाचा कोणी कोणी कसा कसा अर्थ घेतंय की 4 प्रसंगाचं स्पष्टीकरण देताना आपण त्याचं स्पष्टीकरण करणारच आहोत. पण बुद्धिझमचा अभ्यास करणाऱ्यासाठी ज्या डोकेदुखीच्या घटना आहेत त्या घटनांच्या सुद्धा मी परिचयामध्ये त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे.
आणि ते काय स्पष्टीकरण आहे त्याचा भाग आपण स्वतंत्रपणे पाहणार आहोत। त्यानंतर या पुस्तकात काही गोष्टी अशा आहेत की त्या बुद्धिझमच्या अभ्यासकांना डोकेदुखी ठरावेत, त्याचा उहापोह परिचयमध्ये केलेला आहे। आणि शेवटचा जो प्रसंग आहे तो आभाराचा आहे। बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेमध्ये आभारासाठी 2 पॅरेग्राफ देतात। बाबासाहेब म्हणतात की ज्या सर्वांचं मला सहाय्य झाले त्या सर्वांचं मी आभार मानतो। सक्रोली या गावचे नानकचंद रत्तू आणि होशियारपूर पंजाब येथे नांगलखूरचे प्रकाशचंद यांनी या पुस्तकाचे मॅन्युस्क्रिप्ट टाईप करण्यात जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे। त्यांनी ते अनेकदा टंकमुद्रित केले। नानकचंद रत्तू यांनी हे महान कार्य तडीस नेण्यास फार त्रास व परिश्रम घेतले। आपल्या तब्येतीची काळजी न करता मोबदल्याची अपेक्षा न करता नानकचंद रत्तू यांनी टायपिंग आदींची सर्व कामे स्वेच्छेने केली। माझ्या प्रती असलेल्या प्रचंड प्रेमाखातीर वा स्नेहाखातीर नानकचंद रत्तू आणि प्रकाशचंद यांनी हे कार्य केले। त्यांच्या परिश्रमाचे मोल दिले जाऊ शकत नाही। मी त्यांचा फार आभारी आहे। म्हणजे नानकचंद आणि प्रकाशचंद यांचे आभार मानले। त्यानंतर पत्नी आणि डॉक्टर या दोघांचे आभार मानतात। या पुस्तकाचे कार्य मी जेव्हा आरंभिले त्यावेळी मी आजारी होतो आणि आत्ताही आजारीच आहे। काही वेळेस माझी स्थिती इतकी बिघडायची की डॉक्टर्स मला विझणारी ज्योत समजायचे। या विझणाऱ्या ज्योतीला पुन्हा जीवन देणे माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर मालवणकर यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे शक्य झाले। मी त्यांचा हार्दिक आभार आहे। त्यांनी हे कार्य पूर्ण करण्यास मला मदत केली। मी MB चिटणीस यांचा सुद्धा आभारी आहे। त्यांनी या पुस्तकाची प्रूफे तपासण्यास विशेष रुची घेतली। शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणतात ते अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बुद्ध धम्म समजून घेण्याची जी अट आहे ती अट बाबासाहेब सांगतात ती काय की प्रस्तावनेत बाबासाहेब लिहितात की मी हे नमूद करू इच्छितो की बुद्धिझमचा अभ्यास करावयास आवश्यक 3 पुस्तकांच्या संचातील बुद्ध आणि त्यांचा धम्म हे एक पुस्तक आहे आणि अन्य 2 पुस्तके बुद्ध आणि कार्ल मार्क्स प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती होत त्या अनेक भागामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्या लवकरच प्रसिद्ध सुद्धा करण्यात येणार आहेत। हे 2 ग्रंथ पूर्ण झाले नाहीत, प्रकाशित होऊ शकले नाहीत। आपल्याला त्याच्यातले छोटे छोटे भाग उपलब्ध आहेत। त्याबद्दल धनंजय कीरांनी काय लिहिलेलं आहे बघा याच्या संदर्भामध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्यांच्या पुस्तकात म्हणजे पॉप्युलर प्रकाशनांनी जे प्रकाशन केलेलं आहे त्याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक 549 वर लिहितात धनंजय कीर की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे प्रूफ रिडिंगचे काम संपवून जून महिन्यात बाबासाहेब दिल्लीला गेले। कीर लिहितात की 1956 सालच्या जूनपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत दिल्लीतील अलीपूर रस्त्यावरील घर क्रमांक 26 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते। जून आणि जुलैमध्ये त्यांचे मन दारुण निराशेने विवळत होते। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ त्यांनी पूर्ण केला होता, परंतु त्या व्यतिरिक्त इतर संकल्पित ग्रंथाचे लेखन पूर्ण होत नव्हते। याबाबत धनंजय कीर लिहितात की आपले संकल्पित ग्रंथ आपण पूर्ण करू शकत नाही। या असहाय्यतेच्या जाणीवेमुळे बाबासाहेब अति कष्टी होते। बुद्ध आणि कार्ल मार्क्स रेव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इंडिया आणि रीडर्स ऑफ हिंदुइझम हे ग्रंथ पूर्ण करून प्रकाशित करावायचे होते। जॉर्ज वॉशिंग्टननी म्हटले आहे की देव आणि बायबल यांच्या साह्याशिवाय जगाचे नियंत्रण करणे अशक्य आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या जागेवरती जगासाठी वाक्य दिलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुसरल्याशिवाय जगात शांतता आणि सुरक्षितता नांदणं अशक्य आहे। आपण संपूर्ण प्रस्तावनेच्या विषयाचा एंड जर इथं करायचा म्हटलं म्हणजे समजावून सांगायचा तर बाबासाहेब काय सांगतात की संपूर्ण या आधुनिक जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता जर या जगाला हवी असेल तर बौद्ध धम्माशिवाय या जगाला दुसरा कुठलाही पर्याय अजिबात नाही। त्यामुळे ही प्रस्तावना बाबासाहेब आंबेडकरांचे जे मी मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून सांगितले ते किती महत्त्वाचे आणि मूल्यवान आहेत हेही लक्षात घेण्यात आपण शेवटी की हा संपूर्ण विषय पाहिला। आपण हा संपूर्ण विषय काय पाहिला तर बाबासाहेब आंबेडकरांची जी 15 मार्च 1956, 6 एप्रिल 1956 आणि 5 डिसेंबर 1956 अशा 3 तारखेच्या प्रस्तावना उपलब्ध आहेत। या प्रस्तावनेचं विश्लेषण आणि या प्रस्तावनेशी संबंधित असणाऱ्या सगळ्या घटना आणि या प्रस्तावनेशी संबंधित असणारे जे काय आहे आणि या प्रस्तावनेतला मजकूर अशा संपूर्ण याचं विश्लेषण करण्याचा आजचा आपला विषय होता। या विषयाच्या अनुषंगाने 80 सालामध्ये जी भगवान दास यांच्या माध्यमातून ही जी
बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेवर चर्चा झाली आणि नंतर 1990च्या नंतर अनेक प्रकाशकांनी बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना छापली। त्याच्यातली प्रकाशनं आपण इथे आज सगळे आणलेली आहेत। तर ती कोणी छापलेली आहे, कोणी छापलेली नाही आणि कुठल्या प्रकाशनांनी जशीच्या तशी छापलेली आहे, तर कुठल्या प्रकाशकांनी काही पॅरेग्राफ गाळून अर्धवटच छापलेली आहे, असं आपण संपूर्ण बघितलं। त्यानंतर आपण काय पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावनेचा प्रसंग आहे तो 15 मार्च 1956ला रात्रभरची प्रस्तावना लिहिली आणि सकाळ झाली तरी त्यांना कळालं नाही। ती 15 मार्च 1956चा शनिवार होता आणि त्या दिवशी 13 पानाचं हस्तलिखित बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेचं होतं। नंतर 5 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथावरती शेवटचा हात फिरवून आभारामध्ये त्यांनी एखादा शब्द किंवा एखादं वाक्य मागे पुढे केलेलं आहे। त्यामुळे 15 मार्च, 6 एप्रिल आणि 5 डिसेंबर अशा ग्रंथाच्या 3 जरी तारखा असल्या तरी मजकूर मात्र तिन्ही मधला हा समानच आहे। त्यामुळे संभ्रमात जाण्याची अजिबात आवश्यकता नाही। त्यानंतर तुमच्यासमोर मी मांडलं की बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना इंग्रजीत मी जशीच्या तशी तुम्हाला वाचून दाखवली। ती वाचून यासाठी दाखवली की ज्याला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे आणि ही प्रस्तावना मूळ काय आहे हे समजून घ्यायचं त्याच्यासाठी ते होतं। त्यानंतर मग त्या प्रस्तावनेचा मराठी अर्थ आणि मराठी वाचताना त्याच्यातल्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करण्याचा तुमच्यासमोर मी प्रयत्न केलेला आहे। हा संपूर्ण विषय पाहिल्यानंतर या विषयाचं अनुमान आपण काय काढायचं तर या विषयाचं माझ्या दृष्टिकोनात जे मी अनुमान काढलेलं आहे ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यातलं पहिलं अनुमान म्हणजे क्रांती आणि प्रतिक्रांती बुद्ध की मार्क्स ग्रंथ वाचण्यापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलं की माझा धम्म समजण्यासाठी तुम्हाला क्रांती, प्रतिक्रांती आणि बुद्ध की मार्क्स हे प्रथम वाचावं लागेल, कारण हे बॅकग्राऊंड आहे। म्हणजे बुद्ध धम्म समजून घेण्याच्या अगोदरची परिस्थिती तुम्हाला जर समजलीच नाही तर माझा बुद्ध धम्म तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे ग्रंथ वाचण्यापूर्वी क्रांती आणि प्रतिक्रांती आणि बुद्ध की मार्क्स ही 2 पुस्तके या ग्रंथाला जोडून प्रथम वाचली पाहिजेत, असे बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणतात। म्हणून हा एक प्रकारचा बाबासाहेबांचा आदेश आहे असं आपण समजलं पाहिजे। या 2 पुस्तकांना पार्श्वभूमी म्हणून वाचलं पाहिजे। हे 3 ग्रंथ एकत्रितपणे छापले जाणे तर आवश्यकच आहे, याचा विचार करायला पाहिजे किंवा ही 2 पुस्तके छापताना त्यावर लिहिलं पाहिजे की बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची पार्श्वभूमी म्हणून क्रांती, प्रतिक्रांती आणि बुद्ध की मार्क्स हे 2 ग्रंथ प्रथम वाचण्याची आवश्यकता आहे। आपण दरवर्षी बुद्ध आणि त्यांच्या धम्म ग्रंथाचे वाचन केले जाते। फक्त याच ग्रंथाचे वाचन न करता प्रथम बाबासाहेबांनी सांगितलेल्या 2 ग्रंथाचं सुद्धा आपण वाचन करायला पाहिजे। धम्मग्रंथाची चर्चा करताना या धम्मग्रंथाच्या पार्श्वभूमीचे 2 ग्रंथ त्याचा सतत उल्लेख होणं आवश्यक आहे। प्रस्तावना सुरुवातीपासून न छापल्यामुळे तोटा झालेला आहे। म्हणजे आपण काय म्हटलं, जर 57 सालच्याच ग्रंथामध्ये जर ही प्रस्तावना आली असती तर बाबासाहेब बुद्धाकडे कधी वळलं याचा अंदाज बांधण्याची आवश्यकता होती का? किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये बुद्धिझमच्या संदर्भात घडलेल्या घटना किंवा कसा प्रवास झाला बौद्धिझमचा याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये साशंकता कसल्याही प्रकारची राहिली नसती। त्यामुळे हा नुकसान झालेला आहे। प्रत्येकाने आपापल्या घरातील ग्रंथ तपासावा ही माझी विनंती आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांची प्रस्तावना आहे का ते पाहावे। तसेच जर प्रस्तावना असली तरी ती प्रस्तावना अर्धवट तर नाही ना हे सुद्धा तपासण्याची आवश्यकता आहे। जेवढे हा कार्यक्रम ऐकत असतील त्या सर्वांनी मी मूळ इंग्रजीची प्रस्तावना वाचलेली आहे। आपल्या घरात एखाद्याला जरी इंग्रजी समजत असेल तर ती मूळ आहे आणि त्याचा अनुवाद प्रत्येक पॅरेग्राफचा योग्य केलाय की नाही तो मराठी प्रस्तावने प्रकाशनामध्ये सुद्धा ग्रंथामध्ये सुद्धा आपण पाहणं आवश्यक आहे। तसेच जो तो प्रकाशक ज्याला पाहिजे त्या तारखेची प्रस्तावना छापतोय, तारखा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ग्रंथ लोकांच्या मनामध्ये संभ्रम होईल, असं कमी जास्त मजकूर मात्र छापणं हे अजिबात योग्य होणार नाही। याच्यावरती अनुयायांनी, प्रकाशकांनी सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे। अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये पहिला भाग पाहिला की बाबासाहेब आंबेडकरांची मूळ प्रस्तावना त्यांच्या ग्रंथामध्ये छापली नाही, हे अगोदरच्या भागात आपण स्पष्टीकरण केलेलं आहे। आजच्या भागामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आहे इंग्रजीमध्ये
ती प्रस्तावनाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्व घटनांचं स्पष्टीकरण मी तुमच्या समोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यातल्या प्रमुख घटना काय, तर 15 मार्चच्या दिवशी रात्रभर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहित बसलेले 13 पानांचं हस्तलिखित आहे आणि 5 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा त्याच्यावर हात फिरवलेला आपल्या लक्षात येतं। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात बुद्धिझमकडे कधी वळालो हे अतिशय प्रस्तावनेच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं। त्यामुळे हा संपूर्ण जो विषय आहे, हा संपूर्ण विषय 2 भागामध्ये मी तुमच्या समोर ठेवलेला आहे। आपण याच्याकडे गंभीरतेने पाहावं असे मला वाटतं। आपण सर्वांनी आजचा विषय ऐकण्यासाठी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असे या ठिकाणी मी जाहीर करतो। धन्यवाद। जय भीम, जय बुद्ध, जय अशोक, जय भारत।